आता ज्यावेळेस आपल्याकडे जी एस टी हा कायदा नव्हता त्यावेळेस आपल्याकडे राज्यांचे वेगळे कर होते. सर दरवाजा बंद करा ना, आवाज बाहेरचा येतो. ओके. आपल्याकडे राज्यांचे जे कर होते त्यामध्ये वॅट आहे. राज्याबाहेर जर का गुड्स विकले तर सी एस टी मिळायचा, सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळायचा, पण सेंट्रल गव्हर्नमेंट तो स्टेटलाच द्यायचा. सर्व्हिस टॅक्स जो होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स होता आणि एक्साईज ड्युटी पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स होता. तर घटनेमध्ये आपलं असं केलं आहे की जर सरकारला टॅक्स पाहिजे असेल तर त्यांनी त्याचा कायदा बनवावा आणि मग कुठला कायदा कोण बनवू शकतो हे पण घटनेत दिलं आहे. त्याप्रमाणे सेंट्रल एक्साईज ड्युटी याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स बनवू शकतो गुड्ससाठी. पण जे अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे, दारू जी आहे याच्यावरती जे मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याचा जो एक्साईज ड्युटी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटला मिळेल. हे कुठे दिलेलं आहे? हे घटनेत दिलेलं आहे. ओके. आता जर गुड्स विकले गेले तर त्या विकलेल्या गुड्सचा जो कर आहे तो कोणाला मिळणार? स्टेट गव्हर्नमेंटला. मग स्टेट गव्हर्नमेंट काय केलं? त्याच्यावरती कायदा बनवला. पहिले आपल्याकडे सेल टॅक्सचा कायदा होता, नंतर मग त्याला वॅटचा कायदा. त्याचा जी एस टी त्याचा जो कर आहे तो कोणाला मिळतो? स्टेट गव्हर्नमेंटला. आणि जे एक्साईज ड्युटी आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दुसरा सर्व्हिस टॅक्स आहे. आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स जो त्यांना मिळणार आहे त्याचा कायदा वेगळा आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटला जो टॅक्स मिळणार आहे त्याचा कायदा वेगळा आहे. आता जी एस टीमध्ये अशाच प्रकारचा कायदा आहे. जी एस टी अशा प्रकारचा कायदा आहे की ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघं कंबाईन एक टॅक्स घेते. जी एस टीमधला काही वाटा हा सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळेल आणि काही वाटा हा स्टेट गव्हर्नमेंटला मिळेल. आता आपल्याकडे ज्या प्रकारे घटनेमध्ये तरतूद होती त्यामध्ये काही आर्टिकल्स आहेत, त्यामध्ये या तरतुदी आहेत. ओके. त्यामध्ये आर्टिकल 246 हे एक घटना मी अगोदर सांगितलं आहे की आर्टिकल 246 हे काय केलं? एक नवीन कलम आणलं गेलं आणि ज्यामुळे हे सगळं पार्लमेंटमध्ये सादर करावं लागतं. मग पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होते आणि मग काय होतं, ज्यावेळेस त्याला मान्यता मिळते, राष्ट्रपतीचे असेंट होते, तेव्हा नवीन कायदा बनतो. मग त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट करून आर्टिकल 246A आला. ही 101वी अमेंडमेंट होती. ही आपल्या घटनेमधली 101वी अमेंडमेंट होती. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन कन्फर्स कॉन्करंट पॉवर टू सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर मिळाली की जी एस टीमध्ये सप्लाय हा इव्हेंट आहे. जर गुड्स किंवा सर्व्हिसेस यांचा जर सप्लाय केला जाईल तर त्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघांनाही टॅक्स मिळेल आणि त्या प्रकारे ते कायदे बनवतील आणि त्या कायद्याप्रमाणे टॅक्स घेतील. सेंट्रल अँड स्टेट टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू टॅक्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स आणि सर्व्हिसेससाठी दोघेही त्याच्यावरती टॅक्स जो घ्यायचा आहे तो दोघांनाही घेण्याकरता परमिशन कुठनं आली पाहिजे? पहिल्यांदा घटनेतनं आली पाहिजे. मग घटनेमध्ये ही तरतूद नव्हती कारण की पहिले दोन वेगवेगळे टॅक्स वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कायद्यानुसार घेतले जात होते. एकाच कायद्यामध्ये एकच टॅक्स दोघांनी घ्यायचा असेल तर तशी तरतूद नव्हती, ती तरतूद करण्यात आली. तसंच राज्याबाहेर इंटरस्टेट देशाबाहेर आर्टिकल 269A प्रमाणे लिव्ही आणि कलेक्शन ऑफ जी एस टी ऑन इंटरस्टेट सप्लाय. राज्याबाहेरचा जो सप्लाय आहे त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचा टॅक्स आय जी एस टी आहे तो आकारला जातो. त्यानंतर आता ज्यावेळेस एखादा कायदा बनवला जातो आणि त्याची अंमलबजावणी होते करायला लागते तर त्याच्यामध्ये टॅक्स रेट काय असतील, लोकांच्या व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मग त्या जेव्हा सरकारकडे पाठवल्या जातात तेव्हा सरकार त्याच्यावरती विचारविनिमय करतं. हा विचारविनिमय कोण करेल? सरकारच्या दृष्टिकोनातून सरकारच्या बाजूने हा विचारविनिमय कोण करेल? जर एकच टॅक्स राज्याला मिळणार आहे आणि केंद्रालाही मिळणार आहे मग त्यामध्ये आर्टिकल 279A प्रमाणे जी एस टी परिषद जी एस टी काउन्सिल बनवण्यात आली. म्हणजे त्यात दिलं असं की जी एस टी काउन्सिल बनवलं ज्यामध्ये फायनान्स मिनिस्टर जे देशाचे फायनान्स मिनिस्टर असतील ते अध्यक्ष असतील आणि जे राज्याचे फायनान्स मिनिस्टर किंवा दुसरा कोण व्यक्ती राज्याच्या वतीने एक मेंबर असेल जी एस टी काउन्सिलमध्ये. मग जी एस टी काउन्सिल काय करेल? या कायद्याचा जो काय ड्राफ्ट आहे पहिल्यांदा कायदा बनवण्यापूर्वी त्याचं बिल बनतं
त्याच्यामध्ये काय तरतुदी असतील हे सगळं जी एस टी काउन्सिलमध्ये चर्चा करून मग ठरवलं गेलं. कशा प्रकारे जी एस टीचा कायदा असेल, कशा प्रकारे आपण त्याची अंमलबजावणी करायची, त्याच्यामध्ये थ्रेशोल्ड लिमिट काय असेल, कुठल्या राज्यांना काय सुविधा द्यायच्या आहेत, कुठे एक्झम्पशन द्यायचे आहे, कुठे टॅक्स रेट काय असेल, अशा बऱ्याच फॉर्म कशा असतील जी एस टीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जी एस टी काउन्सिलमध्ये डिस्कस होऊन त्यानंतर गव्हर्नमेंटकडे त्या पाठवल्या जातात आणि मग गव्हर्नमेंट काय करतं, त्याचा कायद्यामध्ये रूपांतर करतं. किंवा जर का लोकांना काय रिकमेंड करायचं आहे ते लोक रिकमेंड करणार आपल्या राज्य सरकाराकडे. राज्य सरकारचा तो प्रतिनिधी आहे, तो जी एस टी काउन्सिलमध्ये सांगणार की आमच्या राज्यातल्या व्यापाऱ्यांचे हे प्रॉब्लेम्स आहेत, नागरिकांचे हे प्रॉब्लेम्स आहेत. मग त्याप्रमाणे तसेच प्रॉब्लेम इतर राज्यामध्ये पण असतील, मग त्याप्रमाणे कायद्यामध्ये बदल केला जातो. मग जी एस टी काउन्सिलचं कार्य जे आहे हे हा कायदा इम्प्लिमेंट करण्यासाठी, बनवण्यापासून इम्प्लिमेंट करण्यापासून जी एस टी काउन्सिल ते कार्यरत राहते. तुम्ही लक्षात घ्या, ज्यावेळेस जी एस टी आपण बघतो त्यावेळेस हा जी एस टीचा कायदा जो आहे त्याकरता कशावरती कर लावला जाईल, जी एस टी कशावर लागेल, हे एक टॅक्सेबल इव्हेंट असतो. एखाद्या व्यक्तीने काही इन्कम अर्न केलं तर त्याच्या इन्कमवरती टॅक्स लागेल, हे इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये. मग तिकडे इन्कम हा इव्हेंट आहे, जर इन्कम होईल तर मग टॅक्स द्यायला लागेल. तसं इथे एक इव्हेंट काय की सप्लाय ऑफ गुड्स. आता एखादा देश आहे तिकडे व्यवस्था राहावी म्हणून तिथे अपराधी लोक, एखादा माणूस जर चोरी करतो, एखाद्याला मारतो, हा अपराध आहे. मग त्याविषयी एक कायदा बनवायला लागतो. मग त्या कायद्यामध्ये तरतुदी असतात की जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला अपशब्द वापरले मग त्याला एक कलम आहे, एक सेक्शन आहे, त्याप्रमाणे त्याला काय शिक्षा होईल. ह्या सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये असतात आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती जो चार्ज असतो सेक्शनप्रमाणे आणि त्याला शिक्षा किती होते. तसंच जी एस टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जी एस टीमध्ये काय तरतूद आहे, तर सप्लाय जर केला जाईल, सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ, तर तिथे जी एस टी लागेल. मग तिथे इव्हेंट काय सप्लाय, आणि सप्लायवरती जर टॅक्स घ्यायचा आहे तर मग त्याचा जो कायदा आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. एक इथे बघाल तुम्ही तर जी एस टीमध्ये ॲक्ट बघितले तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट हा एक आहे. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस पुढे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट 2017 कॉम्पेन्सेशन ॲक्ट. म्हणजे जर का हा कायदा अंमलात आणला, राज्यांना जर नुकसान झालं तर त्याचं कॉम्पेन्सेशन त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट देईल. 5 वर्षापर्यंत त्यांना नुकसान भरपाई देण्याकरता हा कायदा केला. त्यानंतर इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट आणि युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. हे 4 कायदे जे आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटने केले. म्हणजे 4 बिल, जे पार्लमेंट आहे तिकडे 4 प्रकारची विधेयकं पार्लमेंटमध्ये मांडली गेली, मग त्यावर चर्चा झाली, मग ती संमत झाली आणि मग राष्ट्रपतींनी त्याच्यावरती साईन केल्यानंतर नवीन कायदा अस्तित्वात आला. हे 4 कायदे, या 4 कायद्यानुसार सेंट्रल गव्हर्नमेंटला काय मिळेल, जी एस टी मिळेल. सेम राज्यामध्ये प्रत्येक स्टेटनी, आता महाराष्ट्र आहे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट, तर महाराष्ट्राचा महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट आहे, तो त्यांनी त्यांच्या विधिमंडळामध्ये त्याचं बिल सादर करायचं असतं, विधेयक सादर करायचं असतं आणि तिथून त्यांना काय मिळतो, जी एस टी. आता जर का इथे कॉन्करंट पॉवर आहे कोणाला, सेंटरला आणि स्टेटला, तर ते सप्लाय करतील तेव्हा त्याच्यावरती त्यांना सी जी एस टी आणि एच जी एस टी याची आकारणी करता येईल. जर इंट्रा स्टेट सप्लाय केला तर, जर राज्यामध्ये विदिन द स्टेट सप्लाय केला, इंट्रा स्टेट सप्लाय केला म्हणजे महाराष्ट्रातला जो एरिया आहे महाराष्ट्राचा त्यातल्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जर का सप्लाय होत असेल तर त्याच्यावरती टॅक्स लागेल. महाराष्ट्रामध्ये एक सी जी एस टी सेंट्रलचा आणि महाराष्ट्राचा जो टॅक्स आहे तो एच जी एस टी म्हणून लागेल. आता जर युनियन टेरिटरी असेल, 5 आपल्याकडे युनियन टेरिटरीज आहेत, तिकडे एच जी एस टीच्या ऐवजी यू टी जी एस टी लागेल. आणि इंटरस्टेट सप्लाय झाला, आता इंटरस्टेट सप्लाय केव्हा म्हटलं जातो, एक इंटरस्टेट सप्लाय आहे तो केव्हा म्हटलं जातो, वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर, आणि दुसरं प्लेस ऑफ सप्लाय. गुड्स किंवा सर्व्हिसेसचा जो सप्लाय होणार आहे त्याचा लोकेशन ऑफ सप्लाय आणि प्लेस ऑफ सप्लाय जर सेम स्टेटमध्ये आहे किंवा सेम युनियन टेरिटरीमध्ये आहे, इट इज ट्रीटेड ॲज इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस रिस्पेक्टिव्हली.
आणि इंटरस्टेट तुम्ही केव्हा म्हणाल, इंटरस्टेट टू डिफरंट स्टेट, म्हणजे एक स्टेट महाराष्ट्र आहे, दुसरं गुजरात आहे, दुसरं टू डिफरंट युनियन टेरिटरीज, तिसरं एक स्टेट आहे एक युनियन टेरिटरी आहे. आता ह्याच्यामध्ये काय बघितलं जातं, लोकेशन ऑफ सप्लायर, लोकेशन ऑफ सप्लायर एका स्टेटमध्ये आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये असेल तर ते इंटरस्टेट सप्लाय समजलं जातं आणि त्यावेळी त्याच्यावरती IGST हा टॅक्स लागतो. आता जर टॅक्स रेट जो आहे, टॅक्स रेट हा जर एखाद्या गुड्सवरती किंवा सर्व्हिसवरती 18% असेल तर मग CGST 9% असतो, AGST 9% असतो आणि IGST जो आहे तो एकत्रितपणे 18% असतो. त्यामुळे इथे बरेच कायदे बनले गेले, एक म्हणजे CGST ॲक्ट, दुसरा AGST ॲक्ट, तिसरा UTGST ॲक्ट, चौथा IGST ॲक्ट. आता हे कुठे लागू आहे, तर हे भारतामध्ये लागू आहे. The extent of the various act is discussed as under CGST Act, Central Goods and Service Tax Act, extend to the whole of India. आता जेव्हा होल ऑफ इंडिया तुम्ही म्हणता तेव्हा इंडियाची पण एक डेफिनेशन आहे की इंडिया मीन्स काय. इंडिया मीन्स द टेरिटरी ऑफ इंडिया ॲज रेफर्ड टू इन आर्टिकल A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपली सीमा किती आहे हे दिलेलं आहे आपल्या घटनेमध्ये. त्याबरोबरच GST साठी तुम्ही बघाल तर इट्स टेरिटरियल वॉटर्स, जे पाणी आहे त्याच्यामधलं ते सीबेड अँड सबसॉइल अंडरलाईंग सच वॉटर. आता कसं होतं तुम्ही बघा, जेव्हा आपली एक देशाची सीमा आहे त्याच्या पुढे समुद्र आहे, त्याच्या पुढे आणखीन हायसी आहे, त्याच्या पुढे वेगळा देश असेल. ओके, आता ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ते कुठपर्यंत त्या देशाचं असतं, एखादा देश जो असतो ते पाणी कुठपर्यंत त्याचं असतं ह्याचे काय वेगळे कायदे आहेत. त्याप्रमाणे 1 नॉटिकल माइल्स म्हणजे 1.852 किलोमीटर्स हे त्याच्यामधलं एक मोजमाप आहे 1 नॉटिकल माइल. आता तुम्ही बघाल जर इकडे एक बेस लाईन आहे, जो भूभाग आहे जमीन आहे ती बेस लाईन आहे, त्याच्या पुढे जे टेरिटोरियल वॉटर असतं 12 नॉटिकल माइल, 24 नॉटिकल माइल आणि 200 नॉटिकल माइल. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन हा आहे 200 नॉटिकल माईलपर्यंत, म्हणजे जे समुद्रामध्ये काय खनिज वगैरे सापडतं, तेल सापडतं, ह्याच्यावरती कोणाचा अधिकार असतो, 200 नॉटिकल माईलपर्यंत जो जवळचा देश आहे त्यावर त्यांचा हक्क असतो. सीबेड अँड सबसॉइल अंडरलाईन सच वॉटर्स, कॉन्टिनेंटल शेल्फ, जिकडे बघा अशा वगैरे जमीन असते, हळूहळू पुढे पाणी असं होतं आणि एकदम पाणी असं खाली कोसळतं, त्याला कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात. त्याच्यावरती वीज निर्मिती वगैरे होऊ शकते. तर कॉन्टिनेंटल शेल्फ, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन और एनी अदर मॅरिटाईम झोन ॲज रेफर्ड टू इन द टेरिटोरियल वॉटर्स, कॉन्टिनेंटल शेल्फ, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन अँड अदर मॅरिटाईम झोन ॲक्ट 1976 अँड द एअर स्पेस. आणि जो एअर स्पेस आहे त्या जमिनीच्या वरचा, त्या पाण्याच्या वरचा हा जो एअर स्पेस आहे हे सगळं मिळून काय इंडिया आहे. म्हणजे हा कायदा लागू होतो पाताळ, जमीन, आकाश सगळीकडे, हे त्यांना सांगायचं. सांगा बघा भारत एवढाच आहे, इथे पाण्याच्या पुढे तुमचं भारत हे राज्य संपलं, आणि त्या पाण्यामध्ये आम्ही एखाद्या पुढे सप्लाय दिला तर कर मागू नका असं बोलू शकत नाही, कारण इंडिया डिफाईन केलेलं आहे की इंडिया कुठपर्यंत असेल. आणि आकाशामधनं विमानं करत जातात, अजून काही वेगळ्या गोष्टी काय करत असतील आकाशामध्ये तर त्याच्यावरती पण टॅक्स घेण्याकरता त्यात कव्हर केले द एअर स्पेस अबोव इट्स टेरिटरी अँड टेरिटोरियल वॉटर्स. त्या पाण्याच्या वरचा एअर स्पेस ॲज वेल एज जमिनीच्या वरचा एअर स्पेस हे पण काय आहे, इंडिया आहे. ओके ना, बरोबर आहे. सेंट्रल टॅक्स मीन्स सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लेविड अंडर सेक्शन 9. हे पण डिफाईन केलं की सेंट्रल टॅक्स म्हटलं जाईल, याचा अर्थ काय. आता आपल्याकडे बघा 3 युनियन टेरिटरी असे आहेत. युनियन टेरिटरी एक दिल्ली, जम्मू अँड काश्मीर आणि पुडुचेरी. ह्या युनियन टेरिटरी आहेत, पण तिथे विधिमंडळ आहे, तिथे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तिकडे त्या युनियन टेरिटरी असल्या म्हणजे त्या टेरिटरीवरती राज्य आणि केंद्र दोघांचाही कंट्रोल आहे, पण तिथे मुख्यमंत्री असल्यामुळे, विधिमंडळ असल्यामुळे तिकडे जो टॅक्स लागेल तो CGST बरोबर AGST लागेल, त्याला सेमी स्टेट म्हणतात. आणि बाकी जे इतर 5 UT आहेत तिकडे द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज ऑफ दिल्ली, JNK अँड पुडुचेरी हॅज पास द स्टेट GST ॲक्ट
for intra-state levies, while the remaining 5 UTs will be governed commonly under the UTGST Act. UTGST Act मध्ये तिकडे ॲक्टच्या मुळे तिकडे UTGST हा टॅक्स लागतो. एवढं क्लिअर झालं. आता ते पण डिफाईन केलं आहे की UTGST Union Territories Goods and Service Tax Act 2017 extend to the UTs of the Andaman and Nicobar Island, Lakshadweep, Dadra and Nagar Haveli and Daman and Diu, Ladakh, Chandigarh and other territory, that is the UTs without state legislature. तिकडे विधिमंडळ नाही आहे. मग तिकडे केंद्र सरकारने कायदा बनवून तिकडे UTGST ॲक्ट बनवलं आहे. युनियन टेरिटरी मीन्स द टेरिटरी ऑफ ए टेरिटरी. ह्याच्या 5 ठिकाणी या युनियन टेरिटरी आहे. ओके. Explanation to the territory specified in subclause A to F shall be considered to be a separate UT. म्हणजे ह्या दिल्या आहेत युनियन टेरिटरी म्हणजे सगळ्या मिळून नाही, एक एक वेगळी सेपरेट टेरिटरी म्हणून तुम्ही ती ट्रीट करा असं पुढे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं त्यांनी. युनियन टेरिटरी टॅक्स मीन्स द युनियन टेरिटरी टॅक्स, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लेविड अंडर द युनियन टेरिटरी GST Act 2017. म्हणजे त्या कायद्याप्रमाणे जो टॅक्स लावला जाईल तो असेल युनियन टेरिटरी टॅक्स. CGST कायद्याप्रमाणे तो कायदा जो टॅक्स लावला जाईल तो असेल सेंट्रल टॅक्स. तसंच सेम AGST कायद्याप्रमाणे जो टॅक्स लावला जाईल तो असेल AGST टॅक्स. याप्रमाणे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट मीन्स द IGST Act 2017 सेक्शन 2 clause 57. It refers to the act which provides the principles to determine what is an इथे कसं बघायला पाहिजे तुम्हाला पहिले हे बघायला पाहिजे की जो सप्लाय होतोय तो इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे, मग तो स्टेटमधला आहे का युनियन टेरिटरीमधला आहे, मग टॅक्स कुठला लागेल CGST AGST CGST UTGST का IGST. मग त्याप्रमाणे इंटिग्रेटेड टॅक्स मीन्स द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लेविड अंडर द IGST Act. आता ॲक्च्युली ह्याची जी लेवी जी होते म्हणजे जो चार्ज येतो तो त्या ॲक्टमध्ये त्याचा चार्ज येतो. तसं आपल्याकडे CGST ॲक्टमध्ये बघा तुम्ही आता लेवी आणि कलेक्शन हे सेक्शन 9मध्ये, लेवी आणि कलेक्शन सेक्शन 9मध्ये. तुम्ही सेक्शन 9मध्ये बघाल तर इकडे 1, 2, 3, 4, 5 हे सबसेक्शन आहे. ओके, हे सबसेक्शन आहे. आता यामध्ये जसं इंट्रास्टेट सप्लाय होईल, कुठला सप्लाय होईल इंट्रास्टेट सप्लाय जर होत असेल तर तुम्हाला बघायला लागेल CGST. सामान्य त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे AGST Act, झेरॉक्स कॉपी आहे AGST Act. आणि जर तुमचा इंटरस्टेट सप्लाय झाला राज्याबाहेर मग तुम्ही काय बघाल IGST Act. आता CGST ॲक्टमधला सेक्शन 9 आहे आणि IGSTमध्ये सेक्शन 5 आहे. याच्यामध्ये तुम्ही हे टेक्स्ट बघाल हे सगळं टेक्स्ट सेम आहे, फक्त इकडे एक शब्द आहे इंटरस्टेट हा फक्त वेगळा आहे, बाकी सगळं तेच आहे. ओके. हे GST केव्हा येईल तर देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑन इंटरस्टेट सप्लाईजवरती टॅक्स लागेल. कशावर टॅक्स लागेल? सप्लाईजवरती लागेल. पण आपल्याला बघायला पाहिजे की इंट्रास्टेट सप्लाय का इंटरस्टेट सप्लाय. वरती आपण जे ॲक्टमधलं जे टॅक्स आहे ते आपण वरती घेतलेलं आहे. आता खाली आपण 1 by 1 एक सेक्शन त्यातला डिस्कस करणार आहोत. लेवी अँड कलेक्शन ऑफ GST, CGST ॲक्ट सेक्शन 9 आणि IGST ॲक्ट सेक्शन 5. ओके. आता आपल्याकडे राज्य आणि केंद्र दोघांनाही विशेष अधिकार आहे. दोघांनाही अधिकार जे आहेत हे घटनेप्रमाणे आहेत. त्यामुळे आपल्याकडे फेडरल कंट्री इंडिया असं नाही की चायनासारखं की केंद्र सरकार सांगेल की राज्य करतील असं आपल्याकडे नाही. राज्यांचे अधिकार राज्यांना आहेत, केंद्राचे अधिकार केंद्राला आहेत. त्यामुळे आपल्याकडे ड्युअल GST आहे आणि त्यामुळे आपल्याला या प्रकारे 2 कायद्याप्रमाणे किंवा IGST प्रमाणे आपल्याकडे तरतूद केलेली आहे. आणि त्या प्रकारे आपली एक गरज होती, आपल्या लोकशाही पद्धतीमध्ये आपला देश चालतो त्यामुळे आपल्याकडे ड्युअल GST आहे आणि त्यामुळे आपल्याकडे ह्या प्रकारचे कायदे बनलेले आहेत. आता याप्रमाणे तुम्ही बघाल ज्यावेळेस रेट 18% असेल, रेट जेव्हा 18% असेल त्यावेळेस 9% CGST लागेल, इंट्रास्टेटला 9% AGST लागेल आणि इंटरस्टेटला एकच रेट असेल 18%. इकडे 9% CGST 9% AGST. आता जे 4 कायदे आहेत त्यामध्ये CGSTमध्ये सेक्शन 9 आहे, AGSTमध्ये सेक्शन 9 आहे कारण ते सेमच असतात दोन्ही. UTGSTमध्ये सेक्शन 7 आहे आणि
IGSTमध्ये सेक्शन 5. आता जर स्टेट ऑफ इंडियामध्ये जर इंट्रास्टेट सप्लाय होईल तर टॅक्स कुठला लागेल? CGST आणि AGST. UTGST येणार नाही इकडे, UT नाही. इंटरस्टेट सप्लाय होईल तर IGST येईल. युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेचर JNK, दिल्ली आणि पुडुचेरी इकडे CGST AGST, आणि युनियन टेरिटरीज विदाउट लेजिस्लेचर CGST आणि UTGST. आणि त्याच्या बाहेर सप्लाय झाला तर मग तिन्ही केसमध्ये IGST हीच लेवी होते. आता बघा, मी CGST ॲक्ट बघितला सेक्शन 9मध्ये आणि IGST बघितला सेक्शन 5मध्ये. तुम्हाला मी दाखवलं वरती. त्यामध्ये फरक काय होता? सेक्शन काय लिहिला होता बघा, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड द सेंट्रल, आणि जिकडे IGST ॲक्ट आहे तिकडे दिलं आहे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हे दिलेलं आहे. ऑन ऑल इंट्रास्टेट, CGSTमध्ये आहे इंट्रास्टेट, IGSTमध्ये आहे इंटरस्टेट. ओके. ऑन द सप्लाय ऑफ, आता इथे काय म्हटलं बघा, एक्सेप्ट, काय म्हटलं? एक्सेप्ट. जर तुम्ही राज्यामध्ये सप्लाय करत असाल गुड्सचा, सर्व्हिसेसचा आणि दोन्हीचा, तर कुठल्या टॅक्सचा चार्ज येईल? लेवी येईल CGST. राज्याबाहेर जर करत असाल तर लेवी येईल IGST. पण एक्सेप्ट, अपवाद काय? अपवाद आहे ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, म्हणजे दारू आहे याच्यावरती एक्साईज ड्युटी, याच्यावरती वॅट हा स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. घटनेमध्ये त्यांना तो अधिकार दिलेला आहे. तर ज्यावेळेस GST काउन्सिलची मिटिंग झाली, त्या GST काउन्सिलच्या मिटिंगमध्ये सगळ्या राज्यांनी, केंद्रीय सरकारमध्ये, सरकार कोणाचा पण असो, ही प्रोसेस जितकी वर्ष चालली इतक्या वर्षामध्ये कधीही कुठल्या राज्याने सांगितलं नाही की दारूवरती GST लागायला पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं दारूवरती जो टॅक्स लागतो, एक्साईज ड्युटी पण आमचीच आहे, वॅट पण आमचाच आहे, आणि करोडोचं रोजचं इन्कम आमचं आहे, ते आम्ही काही देणार नाही GSTमध्ये, ह्याच्यावरती आम्हीच टॅक्स घेऊ. त्यामुळे, आणि तसं आम्हाला लिहून पाहिजे GSTच्या कायद्यामध्ये की GST लागेल. एक्सेप्ट म्हणून ते दिलेलं आहे की सप्लायवर GST लागेल. ओके, आम्हाला मान्य आहे. आणि वरती काय म्हटलं इकडे, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2. आता सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 मध्ये, सबसेक्शन 2 मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली, एक गोष्ट मान्य केली की हे 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत ज्याच्यावरती एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि वॅट कोणाला मिळतो? स्टेट गव्हर्नमेंटला. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, सब्जेक्ट टू द सबसेक्शन 2 म्हणजे उद्या जर का गरज वाटली, राज्यांना जर का सगळ्या वाटलं की पेट्रोलियमवरती आपण GST लावूया, तर मग ते shall be levied with effect from such date as may be notified by the government on the recommendations of the council. म्हणजे काउन्सिलमध्ये जर निर्णय झाला, काउन्सिलमध्ये निर्णय झाला तर पेट्रोलियम प्रोडक्ट GSTमध्ये आलेले आम्हाला चालतील. ह्याला पुढच्या काळामध्ये मान्यता मिळू शकते कधीतरी. ओके. पण अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन कधीच नाही. विचार दिला नाही, स्वप्नातही विचार करू शकत नाही. ओके, कळलं? एक्सेप्ट ऑन द सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. आता सप्लायवर GST येईल. तुम्ही जेव्हा एखाद्या गुड्स किंवा सर्व्हिस सप्लाय करता, एक गंमत सांगतो. माझा एक मित्र आहे, त्यांनी काय केलं आहे, त्याच्या मिसेसच्या नावावर त्यांनी GST नंबर काढला. ओके. एक वस्तू तो 1000 रुपयाला परचेस करतो आणि याची MRP जी आहे ना, MRP जी मार्केटला विकायची की त्याची वस्तू किंमत याची ती 1250. MRP 1400 आहे त्याच्यावरती, पण MRPने विकला जात नाही. 1250ला ती वस्तू विकतो. आता जर का 1000मध्ये 1000ची वस्तू 1250ला विकली तर इन्क्लुडिंग GST आहे. इंक्लुडिंग GST. हा काय करतो शाणा, ती 1000ची वस्तू आहे ना स्वतःच्या नावाने विकत घेतो 1050ला. इन्क्लुडिंग ऑफ GST 1050, आणि नंतर मग 200 रुपये ॲड करून त्यामध्ये 1250ला तो ती वस्तू विकतो. हे 200 रुपयाचा GST त्याला मारायला लागेल.
ही जी त्यांनी व्हॅल्यू काढली, त्याला मी सांगितलं की व्हॅल्युएशन नावाचा एक सेक्शन आहे, तरतूद आहे अशी की एखाद्या गुडची व्हॅल्यू किती असावी. मग त्यामध्ये अशा प्रकारचा ऑप्शन आहे की तुम्ही ज्याला ती वस्तू सप्लाय करताय तो तुमचा रिलेटेड पर्सन आहे का, आणि जर तो रिलेटेड पर्सन असेल तर वेगळ्या प्रकारे व्हॅल्यू काढली जाते. अँड इफ इट इज नॉट रिलेटेड तर त्याची व्हॅल्यू वेगळ्या प्रकारे काढली जाते. जर तो नॉट रिलेटेड पर्सन आहे तर तुम्ही त्याला किती कॉस्ट लावावी याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाही. पण जर रिलेटेड पर्सन असेल तर तुम्ही किती कॉस्ट त्याला लावावी याच्यावरती काय तिथे त्यांनी नियम केलेले आहेत. त्या नियमाप्रमाणे तू तिथे मार्केट कॉस्ट 1250 आहे, तर जो नियम आहे की जे नॉट रिलेटेड पर्सन असेल त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. पण जर रिलेटेड पर्सन असेल तर त्याला तुम्ही ओपन मार्केट व्हॅल्यू जी आहे ती लावली पाहिजे. तू तुझ्या बायकोकडनं परचेस करतोस तेव्हा तुझी बायको ही रिलेटेड पर्सन आहे, त्याची एक डेफिनेशन आहे की रिलेटेड पर्सनमध्ये कोण येतं. फॅमिली मेंबर येतात, फॅमिली मेंबरमध्ये नवरा बायको येणार आहेत त्या नियमाप्रमाणे. म्हटलं तू तिकडे 1050ला जे काय विकतो आहे तुझी बायको तुला विकते आहे, पुढे सिद्धे झालं म्हटलं तर तुला 1250ची जी ओपन मार्केट व्हॅल्यू आहे तुला त्या 200वरती GST भरायला लागेल. पण ते कोणीतरी शोधून काढलं पाहिजे आणि तुला तशी नोटीस डिपार्टमेंटने पाठवली पाहिजे तर ते होईल, अदरवाईज ते होणार नाही. पण आत्ता तू जे करतोय हे नियमामध्ये बसत नाही. आता एखाद्या दिवाळच वाजलंय, त्यांनी समजा एखाद्या साडीचं दुकान आहे आणि त्याच्या त्या दुकानात चालत नाही, त्याला साड्या विकायच्या आहेत, त्यांनी घेतले 500ला 300ला पण विकेल. पण तू कोणाला विकतोय, नॉट रिलेटेड. आणि तुझा रनिंग बिझनेस आहे, की दरवर्षी 17पासून 17, 18, 18, 19, 19, 20 चाललंय आपलं. आणि त्यामुळे होतं काय, इतर लोक जी वस्तू 1300ला विकतात ना ती 950ला विकतो, कारण याला टॅक्स कमी लागतोय. इथे लोक इव्हन म्हणजे सेम माल आहे, डिस्ट्रीब्युटर एकच आहे, त्याकडनं हे दोघंही घेतात. हा कमी कॉस्टने विकतो कारण की हे अशा प्रकारे याच्यामध्ये ह्यांनी अशी आयडिया केली. हे उद्या पकडलं गेलं तुला म्हटलं प्रॉब्लेम येणार. म्हटलं पेमेंट मी कॅशनेच करतो, त्यामुळे असं काय म्हणतो उद्या मी सांगू शकतो दुसरं कोण जरी विकलं. म्हटलं मग ते बघ, म्हटलं एकदा का अंगाशी आलं का मग त्यातनं सुटणं करता माणूस धडपडतो. बोललो माझा पण धडपडतो पाण्याला बाहेर काढल्यानंतर, तुझे माणूसच बोलू का ते तू मागे काढशील, पण नियम म्हणून सांगतो म्हटलं काय आहे ते. या नियमाप्रमाणे म्हणजे लोक अशा प्रकारे चुकीच्या प्रकारे व्हॅल्युएशन करतात. म्हणून काय केलं आहे तिकडे दिलेलं असं की ज्या वेळेस सप्लायवर GST लावायचं आहे त्याची व्हॅल्यू किती असावी ऑन द व्हॅल्यू डिटरमाइंड अंडर सेक्शन 15. सेक्शन 15 प्रमाणे जी तरतूद आहे आणि त्याचे रूल्स आहेत त्या तरतुदीप्रमाणे आणि त्या रूलप्रमाणे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे प्रॉपर व्हॅल्यू आहे. तर ती व्हॅल्यू 1050वर GST लागला, तो 1250 GST लागला असता, डेफिनेटली 5 पट GST होणार ना, काहीतरी प्रपोर्शन तर वाढेल ना त्याचं GST. ऑन सच रेट्स नॉट एक्सिडिंग 20%, 40%. आता काउन्सिलमध्ये हा डिसिजन झाला की ज्यावेळेस आपण ॲक्ट ड्राफ्ट करू 40%पेक्षा जास्त GST असता कामा नये IGSTमध्ये, आणि CGST 20, AGST 20, म्हणजे 40%पेक्षा जास्त असतं कामा नये. ज्यावेळेस हा निर्णय घ्यायचा होता, म्हणजे कायदा बनवायचा होता, त्यावेळेस काही राजकीय पक्षांनी, मी नाव घेत नाही, त्यांनी सांगितलं एकच रेट ठेवा GSTवरती. हे असे 3 रेट, 4 रेट, 5 रेट नको. म्हणजे आता कसं आहे 5, 12, 18, 28 असे रेट नको. म्हणजे AC ला पण तुम्ही एकच रेट ठेवाल आणि ज्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहे ज्यावरती 5% रेट आहे त्यावर तुम्ही एकच रेट ठेवाल, पॉसिबल नाही ना. म्हणजे मसाल्यावर समजा 5% रेट आहे, तुम्ही मग मसाला आणखीन AC हे दोन्ही सेम आहेत का, नाही ना. त्यामुळे गव्हर्नमेंटचं म्हणणं काय होतं की वेगवेगळ्या स्वरूपाच्या वस्तू आहेत, त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वापरतात. लोकांची परिस्थिती, वेळ, सीझन या सगळ्या गोष्टी विचारात तुम्ही घेतल्या तर एकच रेट तुम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे मग रेट किती असावा हे आपण निर्णय घेऊ शकतो आत्ताच्या मोमेंटला की 40%हून जास्त रेट असता कामा नये. पण कुठल्या गुड्सला किती रेट असावा हे तर काय तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे रेट हे लोकांना वाटलं रेट 18 जास्त आहे, लोकांनी रिकमेंड केलं की 18 जास्त आहे 12 करा, गव्हर्नमेंटने 12 केले.
12 जास्त आहे, पास केले. ज्यावेळेस हा कायदा अंमलात आला त्यावेळेस तिकडे काय केलं गेलं की 40-20% जास्त रेट असणार नाही, IGST 40% जास्त असणार नाही, आणि रेट किती असेल हे गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे सांगेल. ॲज द केस मे बी नोटिफाईड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल रिकमेंड करेल आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि नोटिफिकेशनद्वारे कुठल्या गुड्सवरती टॅक्स रेट किती असेल, कुठल्या सर्व्हिसेसवरती काय टॅक्स रेट असेल तो गव्हर्नमेंट ठरवेल. आणि नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार हा जर का या सेक्शन 1मध्ये आला तर नोटिफिकेशन एकदा काढल्यानंतर परत रिवाईज नोटिफिकेशन काढून तो रेट जो तो बदलता येतो. मग गव्हर्नमेंटने कितीतरी वेळा हा रेट बदलले. आत्ता जस्ट एक 18 तारखेपासून पण रेट चेंज झाले, कारण ती गरज असते, व्यवस्थेची गरज आहे. काळ बदलत असतो, लोकांचे पण समस्या असतात, बऱ्याच गोष्टी असतात. मग गव्हर्नमेंटवरती फोर्स येतो की नाही बाबा हे पब्लिक इंटरेस्ट हा इथे टॅक्स जास्त आहे, हा कमी केला पाहिजे. पण जर का सगळे रेट या इथे लिहून ठेवले की 1000च्या वरती प्रोडक्ट आहेत ह्याच्यावरती 5%, 12%, आणि तो जर बदलायची वेळ आली ना तर 543 लोकांची जी असेंब्ली आहे, पार्लमेंट आहे, ते पुन्हा बोलावं लागेल आणि सगळ्यांना सांगायला लागेल रेट बदलतोय. हा एकच कायदा नाही आहे, असे 1000 कायदे आहेत. 365 दिवसामध्ये तुम्ही 1000 कायद्यांची अंमलबजावणी कशी करणार? त्यामुळे कायद्यामध्ये मुख्य तरतुदी असतात आणि बाकीच्या गोष्टी गव्हर्नमेंटची वेगवेगळी डिपार्टमेंट असतात, अथॉरिटी असतात, त्यांच्या थ्रू गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून याच्यावरती कंट्रोल गव्हर्नमेंटचा असतो. जो मंत्री आहे त्याच्याखाली फायनान्स मिनिस्टर आहे, त्याच्याखाली समजा GSTचा डिपार्टमेंट आहे, मग त्याच्यावर त्याचा कंट्रोल असतो. तिथे काय काम व्हायला पाहिजे, कशा प्रकारे व्हायला पाहिजे, हे सगळं ती मिनिस्ट्री बघते आणि त्याप्रमाणे काय करतात पुढच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे कायद्याचं इम्प्लिमेंटेशन, देशाची व्यवस्था ही त्या कायद्याप्रमाणे चालते. आता हे जे नोटिफिकेशन्स आहेत हे तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही परत इकडे जा वेबसाईटला, इथे ॲक्ट आहे, नोटिफिकेशन काढा. कुठलं वर्ष? 2017 हे काढा. मग याच्यामध्ये जर रेटबद्दल नोटिफिकेशन असतील तर सेंट्रल टॅक्स रेट काढा आणि अदर दॅन रेट असेल तर सेंट्रल टॅक्स काढा. IGSTमध्ये पण तसंच आहे, युनियन टेरिटरी पण तसंच आहे. मग मी काढतो आता इथे सेंट्रल टॅक्स रेटमध्ये आलो. खाली बघा इकडे तुम्हाला उजवीकडे दिसतं इकडे की किती एंट्री दिसल्या पाहिजे, 10, 25, 50, 100. मी 100 दिलं इकडे. दिसतंय GST रेट शेड्यूल नोटिफाईड अंडर सेक्शन 9(1). 9(1) पॉवर आहे ना, बघितलं आपण वाचलं ना आता की 9(1) प्रमाणे क्लिक केलं जायला ही नोटिफिकेशन आहे. वरती काय लिहिलं आहे बघा की इन एक्झरसाइज ऑफ पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 9. सेक्शन 9(1) काय दिलेलं आहे? पॉवर दिलेली आहे की गव्हर्नमेंट नोटिफाय करेल गुड्स आणि सर्व्हिसेसचे रेट. मग हे रेट नोटिफाय केले. यामध्ये यादी 1 शेड्यूल 1 मध्ये 28%, शेड्यूल 2 मध्ये 6%, CGST 6, EGST 6, अशा प्रकारे इकडे त्यांची 6 शेड्यूल आली. पहिले शेड्यूल 4च करायची होती, पण मग गोल्ड सिल्वरसाठी 1.5% आला आणि आणखीन एक शेड्यूल आहे त्यामध्ये शेवटी तुम्हाला दिसेल ते पण 6 शेड्यूल झाले असे. खूप पेजेस आहेत. शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6 मध्ये बघा डायमंड, नॉन इंडस्ट्रियल, अनवर्क ऑर सिम्पली सॉन, क्लिव्ड, म्हणजे याची किंमतच खूप जास्त असते त्यामुळे त्याच्यावरती पाव टक्क्याला ठेवलं आहे 0.25. आणि ह्याच्यामध्ये ज्वेलरी आहे त्याच्यावरती 3%. हे 2 शेड्यूल नंतर आले. पहिले त्याचे शेड्यूल जे प्लॅन शेड्यूल होते ते 4 होते. ओके, तर इथे जर पॉवर असेल सेक्शनमध्ये तरच गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढू शकते. इथे पॉवर असणे गरजेचं आहे की जे रेट आहेत GSTचे गुड्सचे आणि सर्व्हिसेसचे ते गव्हर्नमेंट नंतर नोटिफाय करेल. आता हे नोटिफिकेशन जसं गुड्सचं होतं सर्व्हिसचं पण.
एक्झाम गुड्स, रिव्हर्स चार्ज. हे बघा, हे 9 मध्ये रिव्हर्स चार्ज. सर्व्हिसेस बघा वरती, नोटिफाय द रेट्स फॉर सप्लाय सर्व्हिसेस, हे 11 आहे. ओके, काय अडचण नाही, समजलं नाही एवढं. आता याच्यामध्ये बघा, इंटरस्टेट सप्लाय आपण जेव्हा वेगळा आपला दुसरा ॲक्ट आहे, तशी इथे राज्यामध्ये सप्लाय होईल तेव्हा सेक्शन 15 व्हॅल्युएशन होईल. पण जेव्हा इम्पोर्ट जेव्हा होतो ना, इम्पोर्ट व्हॅल्युएशन ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स ॲज पर कस्टम ॲक्ट, जेव्हा इम्पोर्ट होईल त्याची व्हॅल्यू जी आहे ती कस्टम ॲक्टवरून काढली जाईल. प्रोव्हाइडेड दॅट द इंटिग्रेटेड टॅक्स ऑन गुड्स इम्पोर्टेड, गुड्स जे इम्पोर्ट केले ना into India shall be levied and collected in accordance with the provision of section 3 of the custom tariff act 1975 on the value as determined under the said act. म्हणजे त्या कस्टमच्या ॲक्टमध्ये त्याप्रमाणे ते व्हॅल्युएशन होईल आणि त्याच्यावरती आय जी एस टी लागेल. बाकी सगळ्यावरती व्हॅल्युएशन जे आहे हे सेक्शन 15 CGST किंवा AGST ॲक्टप्रमाणे होईल. तुम्ही राज्याबाहेर सप्लाय कराल, व्हॅल्युएशन CGST ॲक्टप्रमाणेच होईल, सेक्शन 15 प्रमाणे. पण फक्त ज्यावेळेस इम्पोर्ट होईल तेव्हा मग कस्टमच्या प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन काढली जाईल आणि जी व्हॅल्यू असेल त्या गुड्सची त्याच्यावरती IGST लागेल. ठीक आहे. आता लेवी झालं आहे, लेवी इथे होणार आहे. बघा, एखादा माणूस अपराधी असतो, यावरती एखादा चार्ज असतो, मग कोर्टामध्ये पहिले काय व्हायला पाहिजे, तो चार्ज सिद्ध व्हायला पाहिजे. मग जज कोर्ट बोलवतो, त्याचे वकील असतात, विरोधी वकील असतात, ते म्हणतात की हा अपराधी आहे, आणि त्याच्या बाजूचा वकील म्हणतो की हा अपराधी नाही, कारण की यांनी गुन्हा असा केलाच नाही. मग काय साक्षी पुरावे असतात ते सगळे होतात आणि मग सिद्ध होतं की आता हा दोषी आहे, सिद्ध झाला दोषी आहे. मग त्याला शिक्षा कधी द्यायची, काय द्यायची, हे कोर्ट सांगतं काय, हे आम्ही पुढची तारीख देतो, पुढच्या तारखेला आम्ही सांगतो. मग पुढच्या तारखेला काय होतं, ठरतं की बाबा या माणसाला फाशी होईल, फाशी द्यायची. काही माणूस खून येतं, कसं आपल्याला फाशी दिली, पण लगेच आज सांगितलं तर लगेच फाशी नाही होत. मग फाशी कधी होईल, पुढच्या काळात होईल, एक डेट दिली जाईल त्यावेळेला होईल ना. तुम्हाला GSTची लेवी आली, कशावर लेवी आहे, सप्लायवर आहे. लेवी आल्यानंतर अँड कलेक्टेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड अँड शॅल बी पेड बाय द टॅक्सेबल पर्सन. एकदा लेवी आल्यानंतर मग कशा प्रकारे तो टॅक्स कलेक्ट केला जाईल याचा रूल असेल आणि त्याप्रमाणे शॅल बी पेड बाय टॅक्सेबल पर्सन. जो टॅक्सेबल पर्सन आहे त्याला मग तो GST गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे, डिपॉझिट करायचा. सगळ्यात पहिले काय व्हायला पाहिजे, लेवी व्हायला पाहिजे ना. लेवी सप्लायवर आहे, सप्लाय आहे की नाही, मग सप्लाय आहे, यस, लेवी आली, मग त्याचे व्हॅल्यू काढा सेक्शन 15 प्रमाणे. आणि जो गव्हर्नमेंटने रेट प्रिस्क्राईब केला आहे, तुम्ही जो गुड्स सप्लाय करताय किंवा तुम्ही जी सर्व्हिस सप्लाय करताय त्याच्यावरती तो तुम्ही त्या शेड्यूलमध्ये बघा, तुम्ही त्या नोटिफिकेशनमध्ये बघा तो रेट किती आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही तेवढा टॅक्स रिसिपियंटकडनं कलेक्ट करा ॲज पर सेक्शन 9. आणि मग तो कशा प्रकारे कलेक्ट केला जाईल, कशा प्रकारे गव्हर्नमेंटकडे पोहोचेल, ही सगळी जबाबदारी कोणाची आहे, टॅक्सेबल पर्सनची. आपण 2 सेक्शन्स बघितले. ओके, आता याच्यामध्ये बघा, हां हे सर बघा, आम्ही याचा ना त्याच्यासोबत सांगतो बघा, थोडंसं 1-2 मिनिट सांगतो फक्त की GSTचा चार्ज कशावरती येतो. तर GSTचा जो आपला चार्ज आहे तो सप्लायवरती येतो. सप्लायचा असेल तर GST लागतो. आता सप्लाय आहे की नाही हे पहिले बघायला पाहिजे. आता सप्लायचा असेल, आता एखादा मॅन्युफॅक्चरर आहे, तो काय करेल, गुड्स मॅन्युफॅक्चर करेल, आणि ज्यावेळेस तो ते गुड्स
विकतो तर इकडे त्याला विक्री म्हणत नाही, त्याला सप्लाय म्हणतात. आता जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याला त्याचे पैसे कधी मिळणार, तो विकल्यावरच मिळणार ना. मग तो डिस्ट्रीब्युटरला किंवा बायरला तो विकतोय, रेसिपिएंटला तो विकतोय, त्याला ह्यामध्ये सप्लाय हा इव्हेंट आहे. सप्लाय या इव्हेंटवरती जी एस टी लागतो. आणि राज्यामध्ये सप्लाय द्याला तर इंट्रास्टेट सप्लाय, राज्याबाहेर देशाबाहेर सप्लाय द्यायला तर इंटरस्टेट सप्लाय. त्याची पण वेगळी डेफिनेशन आहे, मी डिटेल नंतर घेईन. ठीक आहे. आता जर गुड्स किंवा सर्व्हिसेसवरती जी एस टीची लेवी होईल जेव्हा तो सप्लाय होईल, आणि त्याची जी व्हॅल्युएशन आहे ती व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे होईल. आणि जो जी एस टीचा रेट आहे तो सी जी एस टीमध्ये 20% जास्त असणार नाही आणि आय जी एस टीमध्ये 40% जास्त असणार नाही. याच्यामध्ये अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनवरती कधीच जी एस टी लागणार नाही. आणि पेट्रोलियम प्रॉडक्टवरती ज्या वेळेस जी एस टी काउन्सिल रिकमेंड करेल त्यावेळेस गव्हर्नमेंट पेट्रोलियम प्रॉडक्टवरती जी एस टी लावेल. ह्या असे आपले 2 सबसेक्शन झालेले आहेत. आता याच्या पुढे त्यातलं हे आपण इथे एक्स्ट्रा काढले की सेक्शन 1 आणि 9192 मधला एक्स्ट्रा काय, सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन इज आउटसाइड द पर्व्यू ऑफ जी एस टी. Petroleum products are currently kept out of the scope of GST. However, in future, they may be brought within the scope of GST. Valuation: the value of CGST which tax shall be levied will be as per CGST Act, Section 15. That is the provision of value of supply. आणि IGST मध्ये जर इम्पोर्ट झालं गुड्सचं, देशाबाहेरनं गुड्स भारतामध्ये आले ते इम्पोर्ट म्हणतो आपण, त्याचं जे व्हॅल्युएशन आहे त्या गुड्सचं ते कस्टम ॲक्टप्रमाणे होईल आणि त्याच्यामध्ये आय जी एस टी लावला जातो. आता रेट काय नोटिफाय झाले, जे गव्हर्नमेंटने रेट नोटिफाय केले गुड्स किंवा सर्व्हिसेससाठी ते एक 0%, 0.25%, 3%, 5%, 12%, 18% आणि 20% आय जी एस टीसाठी. ते तुम्ही सी जी एस टी बघाल त्याच्या अर्धा सी जी एस टी असतो, अर्धा ई जी एस टी असतो. आता याचा हा चार्ट बनवला आहे की ऑन ऑल इंट्रास्टेट सप्लाय सी जी एस टी, ऑन ऑल इंटरस्टेट सप्लाय आय जी एस टी. सेक्शन कुठला 5, ॲक्ट कुठला, कायदा कुठला, आय जी एस टी. सेक्शन 9 कायदा कुठला, सी जी एस टी. पेएबल बाय द टॅक्सेबल पर्सन, हे पे कोण करेल, हा जो टॅक्स कलेक्ट करेल, कलेक्ट करण्यासाठी काय रूल प्रिस्क्राईब केले जातील आणि मग टॅक्सेबल पर्सननी तो गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. म्हणजे जर लेवी होईल ते लेवी झाली पाहिजे, त्याचं कलेक्शन आणि पेमेंट हे नंतर होईल. त्याचे सेक्शन वेगळे आहेत, त्या तरतुदी वेगळ्या आहेत. ओके. आता एक्झाम सप्लाय काय असतो, एक्झाम सप्लाय काय असतो हे का आपण बघतो एवढ्या डिटेलमध्ये, ज्या वेळेस रिटर्न भरला जातो तिकडे एक्झाम सप्लाय वेगळ्या कॉलममध्ये दाखवायचा असतो, टॅक्सेबल सप्लाय वेगळ्या कॉलममध्ये दाखवायचा असतो, नॉन टॅक्सेबल सप्लाय हा एक कन्सेप्ट आहे तो वेगळा दाखवायचा असतो. टॅक्सेबल पर्सन आणि रजिस्टर्ड पर्सन याच्यामध्ये पण एक स्मॉल डिफरन्स आहे की केव्हा काय केलं आहे त्यांनी शब्द वापरला टॅक्सेबल पर्सन, किंवा काय शब्द वापरला रजिस्टर्ड पर्सन. आपण समजा आपल्या बोलीला टॅक्स पेअर बोलतो, पण जी एस टीच्या कायद्यामध्ये 2 शब्द आहेत, टॅक्सेबल पर्सन आणि रजिस्टर्ड पर्सन. आता एक्झाम सप्लाय जेव्हा म्हटला जातो तेव्हा एक्झाम सप्लायमध्ये गव्हर्नमेंटकडे सेक्शन 11 मध्ये पॉवर आहे सी जी एस टी ॲक्टमध्ये आणि सेक्शन 6 मध्ये पॉवर आहे आय जी एस टी ॲक्टमध्ये, की काही गुड्स अँड सर्व्हिसेस हे गव्हर्नमेंट त्यांना अधिकार दिला आहे त्या सेक्शनमध्ये की ते नोटिफिकेशन काढतील आणि त्यात सांगतील की हे गुड्स आहेत, ह्याच्यावरती आम्हाला कर नको, हे करमुक्त आहेत. हे सर्व्हिस वैद्यकीय जशी सेवा आहे ह्याच्यावर डॉक्टरकडे आपण गेलो म्हणतो 200 रुपये जी एस टी द्या, तुम्हाला आवडेल. मग ती सप्लायमध्ये येतं, डॉक्टरने सर्व्हिस दिली हा सप्लाय आहे, पण तो करमुक्त सप्लाय, तो एक्झाम सप्लाय. त्यामुळे मग तशा प्रकारच्या सर्व्हिसेस जे आहेत या सेक्शन 11 प्रमाणे गव्हर्नमेंटनी होल्ली एक्झाम केलं. मग एक्झाम सप्लायमध्ये काय येतं, एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ विच अट्रॅक्ट्स आयदर नील रेट ऑफ टॅक्स, दुसरं ऑर विच मे बी होल्ली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सेक्शन 11 or section 6 of IGST Act and includes non-taxable supply. Non-taxable supply पण एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड होतो. मग नॉन टॅक्सेबल सप्लाय कशाला म्हणतात, आता आपण बघितलं की पेट्रोल प्रॉडक्टवर टॅक्स लागत नाही आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनवरती पण टॅक्स लागत नाही. म्हणजे जी एस टी गव्हर्नमेंटची इच्छा जरी असली तरी तो टॅक्स जी एस टी कलेक्ट करण्याची तरतूदच नाही आहे पेट्रोलवरती आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनवरती. तर ते जे आहे त्याला म्हणतात नॉन टॅक्सेबल सप्लाय. मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ विच इज नॉट लेविएबल टू टॅक्स अंडर सी जी एस टी ॲक्ट और अंडर आय जी एस टी ॲक्ट. नॉट लेविएबल म्हणजे तो त्याच्यावरती त्याला हां करपात्र नाही, बरोबर शब्द वापरला.
ते नॉन टॅक्सेबल सप्लाय. मग एक्झाम सप्लायमध्ये नील रेट आहे किंवा करमुक्त केलेला आहे किंवा मग नॉन टॅक्सेबल आहे, ज्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतच नाही. मी म्हणाल की तिन्ही प्रकारे टॅक्स मिळत नाही, पण तिन्ही वेगवेगळे आहेत. मग रिटर्नमध्ये ते तीन वेगवेगळे दाखवायला लागतात की नील वेगळा दाखवा, एक्झाम वेगळा दाखवा आणि नॉन टॅक्सेबल सप्लाय वेगळा दाखवा. मग तुम्हाला तो फरक कळला पाहिजे की तीनमधला फरक काय. नॉर्मली जेव्हा कोणी अकाउंटिंग करतो तेव्हा बघतो एक टॅक्सेबल आणि दुसरा नॉन टॅक्सेबल. नॉन टॅक्सेबलचा अर्थ काय, आपण गव्हर्नमेंटला टॅक्स घ्यावं देत नाही, गव्हर्नमेंट मागत नाही, तशी करतोच नाही बस. पण त्याचे पण तीन प्रकार आहेत. एक तर टॅक्स नोटिफाय केला आहे नील रेट, किंवा टॅक्स तो करमुक्त केला आहे, किंवा तो गव्हर्नमेंटकडे त्याच्यावरती कर घेण्याचा अधिकार नाही. हे तिन्ही वेगवेगळे आहेत आणि पण हे तिन्ही एक्झाम सप्लायमध्ये येतात. टॅक्सेबल सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ विच इज लेव्हिएबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट. त्याच्यावरती गव्हर्नमेंट टॅक्स घेतो ते टॅक्सेबल सप्लाय आहे. टॅक्सेबल पर्सन कोण आहे, मीन्स अ पर्सन हु इज रजिस्टर और लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 22 और सेक्शन 24. टॅक्सेबल पर्सनचा अर्थ बघा जास्त वाईड आहे की ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे किंवा ज्याला घेण्याची गरज आहे. त्या तरतुदीप्रमाणे त्याचं रजिस्ट्रेशन घेणं ड्यू आहे की ड्यू झालेलं आहे, तो कोण आहे, टॅक्सेबल पर्सन. आणि रजिस्टर्ड पर्सन शब्द जेव्हा आला, रजिस्टर्ड पर्सन मीन्स अ पर्सन हु इज रजिस्टर अंडर सेक्शन 25. सेक्शन 25मध्ये प्रोसिजर रजिस्ट्रेशन करण्याची ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, सेक्शन 25च्या तरतुदीप्रमाणे ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे तो रजिस्टर्ड पर्सन आहे. आता रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर एक GSTN मिळतो, दुसरा UIN मिळतो. जे UIN होल्डर आहेत त्यांना रजिस्टर्ड पर्सन म्हणत नाही. त्यामुळे बट डज नॉट इन्क्लूड अ पर्सन हॅव्हिंग UIN. UIN कोणाला मिळतो, जे आता आपल्याकडे फॉरेन कंट्रीमधून आलेले राजदूत वगैरे आहेत. त्यांचं काम काय असतं, दोन देशांमध्ये सुसंवाद स्थापित करणं. अशा काही वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, त्यांच्याकरता गव्हर्नमेंट स्पेशल GST नंबर, त्यांना GST नंबर देत नाही, त्यांना वेगळा नंबर जो त्याला म्हणतात UIN. आणि मग ते जे वस्तू किंवा गुड्स परचेस करतात त्याच्यावर तो टॅक्स व्यापारी घेतात, तो त्यांना रिफंड केला जातो. त्यांच्याकरता वेगळा फॉर्म आहे, त्यात ते रिफंड क्लेम करतात आणि त्यांना रिफंड मिळतो. ओके. तर रजिस्टर्ड पर्सन मीन्स जो GSTमध्ये रजिस्टर आहे आणि ज्याच्याकडे GSTN नंबर आहे तो रजिस्टर्ड पर्सन आहे. आणि टॅक्सेबल पर्सन मीन्स जो सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्टर आहे किंवा त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे. रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागतं हे सेक्शन 22मध्ये दिलेलं आहे आणि 24मध्ये दिलेलं आहे. ओके. समजा एक व्यापारी आहे, तो एक्सपायर्ड झाला आणि वारसा हक्काने त्याच्या मुलाला त्याला बिझनेस मिळाला, तर 30 दिवसामध्ये त्याला वडिलांचा नंबर कॅन्सल करायला लागतो आणि स्वतःचा GST नंबर त्याला रजिस्टर करायला लागतो. म्हणजे इथे काय, तो लायबल आहे. सेक्शन 22 प्रमाणे तो बिझनेस ट्रान्सफर झाला आहे. जर बिझनेस ट्रान्सफर झाला ते सेक्शन 22 सबसेक्शन 3 प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. वडिलांचा नंबर कॅन्सल करण्याकरता सेक्शन 29 मध्ये प्रोव्हिजन आहे. जो लिगल हेअर आहे, जो व्यक्ती एक्सपायर झाला त्या लिगल हेअरला त्याचा नंबर जो आहे, जो रजिस्ट्रिंग पहिले नंबर ज्यांचा होता तो त्याला कॅन्सल करायला लागेल आणि तो नंबर जो व्यक्तीचा नंबर होता त्यानेच तो नंबर कॅन्सल केला आहे असं कायद्याप्रमाणे मानलं जातं. तो नंबर कॅन्सल होतो आणि नवीन नंबर याचा रजिस्टर होतो. मग जर तो सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे रजिस्टर आहे किंवा त्या रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे, तो कोण आहे, टॅक्सेबल पर्सन. आता हा आणखीन काय वस्तू आहेत वेगवेगळ्या तुम्हाला सांगतो. फायनली GST कशावर लागतो, तर अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावर टॅक्स कोण घेतो, अल्कोहोलिक लिकर ह्युमन कन्झम्पशन याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स घेत नाही. ह्याच्या जेव्हा प्रोडक्शन होतं, मॅन्युफॅक्चरिंग होतं, तेव्हा एक्साईज ड्युटी स्टेटला मिळते, सेल, वॅट, CST राज्याबाहेर विकला गेला तर हे तिन्ही टॅक्स कोणाला मिळतात, स्टेट गव्हर्नमेंटला. आता ओपियम, इंडियन हेम्प अँड अदर नार्कोटिक्स, ड्रग्स अँड नार्कोटिक्स. आता बघा काय औषधे वगैरे असतात त्यामध्ये हे कंटेंट असतात, काय त्या अंमली पदार्थ, भांग वगैरे ही याच्यामध्ये वापरली जाते. तर मग ती ओपियम, इंडियन हेम्प अँड अदर नार्कोटिक्स, ड्रग्स अँड नार्कोटिक्स याच्यावरती ते जेव्हा बनवलं जातं तेव्हा त्याच्यावरती एक्साईज ड्युटी जी आहे ही स्टेट गव्हर्नमेंटला मिळते आणि ते सप्लाय होतं तेव्हा त्याला GST मिळतो. यावरती एक्साईज ड्युटी पण लागते आणि GST पण लागतो. सेम पेट्रोलियम प्रॉडक्ट आहे, याच्यावरती सेंट्रलला काय GST मिळत नाही. एक्साईज ड्युटी जी आहे
पेट्रोलवरती एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची, पेट्रोलवरती एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची, आणि विकला जातो जेव्हा वॅट मिळतो, वॅट CST हा स्टेट गव्हर्नमेंटला मिळतो. पेट्रोलचा भाव कमी केला सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्यांनी त्यांचे कर कमी केले, राज्यांना सांगितलं तुमचे कर कमी करा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट बोलले आम्ही नाही कमी करणार. मला आठवतं ना केस ही. आता परत हे गव्हर्नमेंट चेंज झालं, त्यांनी ती आपल्या 5 रुपये कमी केले. त्यामुळे एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची पेट्रोलवरती, आणि वॅट जो आहे हा स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. टोबॅकोवरती बघा GST लागतो, एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पण लागते, स्टेटचं काय नाही. ह्या 4 कॅटेगरी सोडल्या, इथे 4 पाहिजे, इथे 5 पाहिजे, या 4 कॅटेगरी सोडल्या तर अदरवरती फक्त GST लागतो, बाकी काही लागत नाही. ओके. ह्या सगळ्या सप्लायमध्ये ज्या वस्तू येतात त्याच्यावर काय लागेल, GST लागेल. तो GST जो लागेल तो कशा प्रकारे लावला जातो बघा. सप्लायर जो असतो तो काय करतो, आता मी डीमार्टला गेलो, मी कोण आहे, रिसिव्हर. माझ्याकडनं डिमांड काय करतो, त्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये, त्याच्यावर GST आहे समजा 5 रुपये, माझ्याकडनं 105 रुपये घेतो, 100 रुपये डिमांडचे, 5 रुपये टॅक्स कोणाचा आहे, गव्हर्नमेंटचं आहे. मग जे मी पेमेंट करताना मी गुड्स आणि GST दोन्ही पेमेंट केलं 105 रुपये, जे 5 रुपये आहेत ते सप्लायर जो आहे तो डिपॉझिट करतो गव्हर्नमेंटकडे. 100 रुपये त्याचे तो आपल्या पॉकेटमध्ये ठेवेल आणि 5 रुपये कोणाला देईल. म्हणजे इथे सप्लायर रेसिपियंटकडून टॅक्स कलेक्ट करतो आणि गव्हर्नमेंटकडे जमा करतो, याला म्हणतात फॉरवर्ड चार्ज, नॉर्मल चार्ज. या प्रकारे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो. आणि दुसरी पद्धत आहे रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्ज मीन्स द लायबिलिटी टू पे इज ऑन द रेसिपियंट. इथे सप्लायरकडे रेसिपियंट पैसे देत नाही, सप्लायर आपले पैसे घेतो, रेसिपियंटची जबाबदारी. रेसिपियंटची जबाबदारी की सप्लायरला त्याचे पैसे द्या, 100 रुपये तुम्ही तुमचे घ्या, 5 रुपये मला द्यायचा गव्हर्नमेंटला, 5 रुपये रेसिपियंट जो आहे तो गव्हर्नमेंटला देतो, याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. हां हां घेणार ना, एक्झाम्पल घेणारच आहे. पहिली कायदे तुम्ही संभ्रमात पडले पाहिजे ना, रिव्हर्स चार्ज बोलल्यावर संभ्रमात पडलेच पाहिजेत. तुम्हाला संभ्रमात पडायला मी वेळ दिला, जरा पहिले जरा तुम्ही कन्फ्यूज व्हा. आता बघ कसं आहे, LIC ऑफ इंडियाचा बिझनेस काय आहे, इन्शुरन्स कार्ड. हां, इन्शुरन्स कोण काढतं, एजंट काढतो. एजंटला काय मिळतं, कमिशन. आता एजंट हे इन्शुरन्स कंपनीचे एम्प्लॉई नसतात, त्यांना कमिशन मिळतं, जेवढं काम कराल तेवढा बिझनेस द्याल तेवढे पैसे मिळणार. आता हे जे त्याला कमिशन द्यायचं आहे, या कमिशनवरती आता समजा ह्याच्यामध्ये हेच मी एक्झाम्पल घ्या की LIC ऑफ इंडियाला त्यांचं ऑडिट करणारा एक व्यक्ती आहे, ऑडिट करतो आणि सांगतो की तुमच्या ऑडिटचे 5 लाख रुपये ऑडिटचा चार्ज आहे, आणि याच्यावर GST 18%, 90,000, 5,90,000 तो LIC ऑफ इंडियाकडनं घेईल आणि 90,000 गव्हर्नमेंटने डिपॉझिट करेल, हा त्याला फॉरवर्ड चार्ज. आता तेच जर एखादा कमिशन एजंट आहे त्याला 5 लाख रुपये कमिशन दिलं तर त्याला 90,000 रुपये जो GST आहे तो एजंटकडे दिला जात नाही. तो जो ती जी अमाऊंट आहे 90,000 ती डायरेक्टली गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनीची. आता एजंट किती आहेत, कंपन्या आहेत 50, एजंट आहेत 5 लाख. आता 5 लाख एजंटनी पैसे जमा केले, टॅक्स नाही भरला गव्हर्नमेंटकडे, तर गव्हर्नमेंटला 5 लाख लोकांच्या मागे लागण्याकरता किती ऑफिसर लागतील. कंपनीला सांगितलं आहे की तुम्ही त्याला पैसे द्याल, टॅक्स
कापून तर प्रश्नच नाही ना. हे बघ, डीमार्टला मी 100 रुपये वस्तू देतो, 100 रुपये वस्तू घेतो. डीमार्टला गव्हर्नमेंटने काय सांगितलं, हा फॉरवर्ड चार्ज आहे, तुम्ही 100 प्लस 5 रुपये आमच्या टॅक्सचे पण त्याच्याकडनं घ्या. कापायचा प्रश्न आहे ना इथे, ॲडिशनल एक्स्ट्रा घ्यायचे. आणि इथे 5 लाख कमिशन आहे. प्रश्न 90,000 GSTचा. त्यांना सांगितलं तुम्ही जर का तुमचं ऑडिट होईल तर तुम्ही त्याला 5,90,000 द्या, फॉरवर्ड चार्ज आहे. पण तेच जर का तुम्ही कमिशन द्याल तेव्हा रिव्हर्स चार्ज आहे. टॅक्सचे पैसे जो तुम्हाला सर्व्हिस देतो त्याला द्यायचे नाही, टॅक्सचे पैसे आम्हाला डायरेक्ट द्यायचे. आपण त्याला कापून देणार पडणार नाही ना, तो बिल देणार नाही ना 5,90,000चं. हे बघ, जबाबदारी कोणावरती असते, ज्यावेळेस मी सप्लायर येतो तेव्हा माझ्यावर जबाबदारी आहे की तू फॉरवर्ड चार्ज लावायचा आहे. म्हणजे तू 5 लाख प्लस 90,000 घ्यायची त्याच्याकडनं. जर मी तुझ्याकडून घेतले नाही ना तर ही जी 5 लाखाची अमाऊंट आहे तीच 108% अमाऊंट मानली जाईल. आणि त्या 5 लाखाचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून मग जो टॅक्स बनतो तो तुला द्यायला लागेल. तू बोलून तू टॅक्स घेतलाच नाही त्यांना पकडा, गव्हर्नमेंट नाही तुला पकडणार, कारण तू कोण आहेस, यू आर रजिस्टर्ड पर्सन आणि तुझ्यावरती ऑब्लिगेशन आहे. तुझं लग्न झालंय, तू बोल मी बायकोला बघणार नाही, मुलाला बघणार नाही, चालेल का? मी तुला पर्सनल तुला बोलत नाही, येस असं नॉर्मल सांगतोय की एखाद्या व्यक्तीला एखाद्या बोलेल मी जाणार, मला फिरायला जायचं आहे, मला पार्टीला जायचं आहे, त्याला सगळे म्हणतील अरे तू जबाबदार व्यक्ती आहेस, जरा घर बघ, जरा संसारी व्यक्ती आहे आपण. तसं तो त्याला सांगितलं आहे गव्हर्नमेंटने, तू रजिस्टर्ड पर्सन आहेस, तू रजिस्टर्ड पर्सन आहे, 90,000 रुपये टॅक्स तुला कलेक्ट करायचा आहे बाबा, तुला करायला लागेल कलेक्ट. तू मी कलेक्ट केला नाही, मी विसरलो, तो देत नाही मला, हे चालणार नाही, हे चालणार नाही. ही जबाबदारी ती त्याचीच आहे. पण रिव्हर्स चार्ज नाही तसं आहे. रिव्हर्स चार्जमध्ये काय, शेजाराची बायको आहे तो बघेल, तू नाही बघायचं. हां, हे बघ त्याचं जे कन्सिडरेशन आहे त्याच्या तसं नाही, त्याच्या नियमाप्रमाणे त्याचं कमिशन 5 लाख बनलं. 5 लाख बनलं तर या 5 लाखावरती 18% 90,000 हा टॅक्स गव्हर्नमेंटला देय आहे. ते कोणी द्यायचं, एजंटनी द्यायचा का कंपनीने द्यायचं? ते इथे हे सांगितलं आहे की इथे फॉरवर्ड चार्ज नाही, एजंट ते कलेक्ट करेल कंपनीकडनं आणि मग जमा करेल, असं होणार नाही. तर कंपनीने डायरेक्टली ते पैसे द्यायचे. हे एक एक्झाम्पल आहे. दुसरं, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, बँक्स आहेत, हे लोन देतात, लोन देतात. आता हे लोन दिलं का लोक लोन घेतात आणि जर का ते हप्ते वगैरे भरत नसतील तर मग बँकेचे अधिकारी आहेत ते एक दिवस आठवण करतात, तरी पण ते देत नसतील तर मग बँक काय करते की रिकव्हरी एजंट पाठवते. रिकव्हरी एजंट म्हणजे एक वेगळ्या ऑथॉरिटीला काम देते की जा आता आणि हे तुम्ही त्याला जाऊन तुमच्या कायद्यानुसार सांगा आता की तुम्ही जर का टॅक्स लोनचे हप्ते नाही भरले, तुमच्या घरावर जप्ते आणू, हे आणू, ते आणू, भाषा तुम्ही काही वापरा. मग जी रिकव्हरी एजन्सी असते, रिकव्हरी एजन्सी ह्याचे जे लोक असतात ते बँकेचे एम्प्लॉई नसतात. मग जर त्या 1 लाख रुपये जर त्यांनी कमिशन दिलं की ती रिकव्हरी करून दिली, जेवढं 1 लाख रुपये कमिशन दिलं तर या 1 लाखावरती GST बँक भरणार. रिकव्हरी एजंट काय असं त्यांना करणार नाही की आमची रिकव्हरीची 1 लाख प्लस 18,000 टॅक्स द्या, 1,18,000 असं करणार नाही. बँकेवर जबाबदारी, तुम्ही तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवाल ना की एवढे पैसे आम्ही दिले रिकव्हरी एजन्सीला, तुम्ही याच्यामध्ये GST भरला आहे का, हे बँकेच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये पाहिजे की आम्ही एवढा रिकव्हरी एजंटना पैसे दिले आहेत. मग त्याच्यावरती रिव्हर्स चार्जमध्ये GST बँकेने भरलेला पाहिजे. म्हणजे कुठे फॉरवर्ड चार्ज असेल आणि कुठे रिव्हर्स चार्ज असेल. हां, आता जिकडे नोटिफाय केलं आहे गव्हर्नमेंटने काय सांगितलं की सेक्शन 9(3) हा रिव्हर्स चार्ज जर सांगतो की कुठे रिसिपियंटनी टॅक्स द्यावा. रिव्हर्स चार्ज म्हणजे काय की इथे रिसिपियंटनी टॅक्स द्यावा, इथे जो सप्लायर आहे तो टॅक्स देणार नाही, रिसिपियंटनी टॅक्स द्यायचा. मग कोण रिसिपियंट टॅक्स देतील ते आम्ही नोटिफाय करू. म्हणजे कुठले गुड्स आहेत आम्ही यादी देऊ की या गुड्सवरती सप्लायर रिसिपियंटकडून टॅक्स कलेक्ट नाही करणार, रिसिपियंट
स्वतःहून टॅक्स देईल. यामध्ये लॉजिक हेच आहे की गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन सुलभ होतं, इझी होतं. हां, नाही वेळ नाही म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट ही आहे ना, कधी रिव्हर्स चार्ज लावावा आणि कधी फॉरवर्ड चार्ज लावावा ते गव्हर्नमेंटने सांगितलं. जो डिमांडमध्ये जाईल त्याने टॅक्स आपला भरा. कोण भरेल? आणि 135 करोड लोकांच्या मागे कोण लागेल? हां, तिथे फॉरवर्ड चार्ज आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने कुठे फॉरवर्ड चार्जची सुविधा आहे आणि कुठे रिव्हर्स. आपण कायदा का करतो? व्यवस्था बनवण्याचा कायदा करतो. मग व्यवस्था फॉरवर्ड चार्जनी बनेल तेव्हा फॉरवर्ड चार्ज लावा आणि जेव्हा व्यवस्था रिव्हर्स चार्जनी बनेल तेव्हा रिव्हर्स चार्ज लावा. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम इथे काय होतं की सप्लायर आहे, सप्लायर तो सप्लाय करतो, त्याने तो सप्लाय केला आहे, त्याचा पेमेंट जे आहे म्हणजे 100 रुपये पेमेंट करतो सप्लायरला. टॅक्स सप्लायरला देत नाही, तो टॅक्स रिसिपियंट गव्हर्नमेंटकडे जमा करतो. डिपॉझिट GST विथ गव्हर्नमेंट ऑन बिहाफ ऑफ सप्लायर. सप्लायरला दिला जात नाही, सप्लायरच्या वतीने रिसिव्हरने तो टॅक्स द्यायचा. आता हेच दिलं इकडे की रिव्हर्स चार्ज अंडर नोटिफाईड केसेस. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय categories of supply of goods or services or both, the tax on which shall be paid on reverse charge basis by the recipient. The recipient जमा करेल tax of such goods or services or both. आता समजा एखादा रिसिपियंट आहे, त्याचं जे प्रॉडक्ट आहे ते टॅक्सेबल नाहीच आहे, ते प्रॉडक्ट टॅक्सेबल नाहीच आहे, पण त्याचा रिव्हर्स चार्ज म्हणजे टॅक्स भरायला लागतो, ते भरायला लागेल. आता एखादी मोठी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्यांच्या 30-35 विंग आहेत, मोठी बिल्डिंग आहे अशी. एखाद्याने मोठं असं बांधलं आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स बांधलं आहे, ज्यामध्ये 20-25 विंग आहे. सोसायटी एकच आहे, त्यांना रिपेअरिंग वगैरे करायला लागेल. मग रिपेअरिंग करायला लागेल तर त्यांनी अशा काय सर्व्हिसेस घेतल्या ज्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी सोसायटीची आहे. तर सोसायटीला जेव्हा ते सप्लायरला पेमेंट करतील त्याचा GST त्यांना भरायला लागेल. ते बोलतील आमची कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, आम्ही काय सप्लाय करत नाही, आम्ही काय कुठल्या प्रकारचा टॅक्स कलेक्ट करत नाही, आम्हाला GST नंबर. ऑल द प्रोविजन ऑफ दिस ॲक्ट शॅल अप्लाय टू सच रिसिपियंट. एकदा का तो चार्ज आला का मग जे ऑब्लिगेशन्स आहेत त्याचा रेकॉर्ड ठेवा, त्याचा इनवॉइस मेंटेन करा, सेल्फ इनवॉइस बनवा, जे काय आहे ते त्यांना करायला लागेल. आणि मग पर्सन लायबल टू पेइंग द टॅक्स इन रिलेशन टू द सप्लाय ऑफ सच गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. मग याच्या पण नोटिफिकेशन्स एकच नाही आहेत. पहिले एक नोटिफिकेशन काढली तेव्हा त्यात 9 सर्व्हिस पहिले होत्या. सुरुवातीला 1 जुलै 2017ला 9 सर्व्हिस होत्या. आज जवळजवळ 20+ सर्व्हिस आहेत. इकडे आणखीन एक नोटिफिकेशन पुढे आली, डेट दिली आहे मी. हे बऱ्याच आहेत आणि 1 बाय 1 सगळ्या मी डिस्कस करणार आहे. फक्त पहिले आपण चार्जिंग सेक्शन काय आहे. सप्लायवर चार्ज येतो, एक फॉरवर्ड चार्ज, दुसरा रिव्हर्स चार्ज आणि तिसरा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर का सर्व्हिस दिली तर एक चार्ज येतो. हे 3 प्रकारे लेवी 3 प्रकारे येते. एक फॉरवर्ड चार्ज, दुसरा रिव्हर्स चार्ज आणि तिसरा ECU. ते आपण फक्त बघतो. आता सप्लायर कोण आहे हे डिफाईन केलं. सप्लायर कोण आहे, सप्लायरने टॅक्स द्यायचा आहे, सप्लायर कोण आहे हे डिफाईन केलं आहे सेक्शन 2 क्लॉज 105 मध्ये. ओके. सप्लायर इन रिलेशन टू एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ शॅल मीन द पर्सन सप्लाइंग द सेड गुड्स और सर्व्हिसेस और बोथ अँड शॅल इन्क्लूड अँड एजंट. एजंट जो सप्लाय झाला तर मग एजंट आपल्याला म्हणून इन्व्हॉइस बनवतो, मग तिकडे एजंटच सप्लायर ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर इन रिलेशन टू द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ सप्लाय. जे सप्लाय केलं जातं आहे तिकडे जबाबदारी मग टॅक्स कलेक्ट करण्याची आणि जमा करण्याची सप्लायरची, तो एजंटची. एजंट तिथे कोण आहे, सप्लायर आहे. आता रिसिपियंटचं बघा कसं आहे. रिसिपियंट आता इकडे एजंटच्या केसमध्ये कसं आहे,
की सप्लाय गुड्सचा असो, सर्व्हिसचा असो, दोन्हीचा असो. ओके. जो आपला इन्व्हॉइस बनवतो ना, आपला इन्व्हॉइस थ्रू जो सप्लाय करतो तो कोण आहे? सप्लायर. मग स्वतःचा करो या प्रिन्सिपलचा करो. ओके. रिसिपियंट सेक्शन 2 clause 93. Recipient of supply of goods or services or both means where a consideration is payable by for the supply of goods or services or both. एक consideration आहे तर the person who is liable to pay that consideration तो कोण झाला? recipient. तो कोण झाला? recipient. एखाद्या कंपनीचा एक एम्प्लॉई आहे, त्याला काय टेक्निकल नॉलेज द्यायचं आहे, त्याला काय लॉचं नॉलेज द्यायचं आहे, म्हणून त्या कंपनीने आपल्या एम्प्लॉईला जो हे नॉलेज देतो अशा एखाद्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवलं की माझा एम्प्लॉई येईल, त्याला तुम्ही ट्रेनिंग द्या. आता ह्या केसमध्ये तो एम्प्लॉई ते ट्रेनिंग घेईल, पण त्याचा पेमेंट कोण करेल? कंपनी करेल. मग इथे रिसिपियंट कोण आहे? कंपनी. बेनिफिट एम्प्लॉई घेतोय, ट्रेनिंग एम्प्लॉई घेतोय, पण पेमेंट कंपनी करते. तेव्हा रिसिपियंट वेअर अ कन्सिडरेशन इज पेबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिस ऑर बोथ, द पर्सन हू इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन इज द रिसिपियंट. दुसरं, जेव्हा कन्सिडरेशन नाही आहे, आता कन्सिडरेशन केव्हा नसतं? तुम्ही तुमच्या भावाला सप्लाय कराल, घरामध्ये कुठल्या व्यक्तीला सप्लाय कराल, ठीक आहे, हे पर्सनल झालं. पण समजा 2 ब्रँचेस आहेत, 2 ब्रँचेस त्यांच्यामध्ये सप्लाय आहे. 2 ब्रँच आहेत ना, 2 वेगवेगळे जीएसटी नंबर आहेत, 2 ब्रँच. एक फुटवेअरचं दुकान मी सांगतो, दुसरं मोबाईलचं शॉप आहे. ह्या दोघांनी एकमेकांना सप्लाय केला. म्हणजे मोबाईल शॉपसाठी मोबाईल शॉपमधनं मोबाईल दिले गेले कुठे? फुटवेअरच्या शॉपमध्ये. ओके, पॉसिबल आहे ना. तर या केसमध्ये काय होईल? एकच बिझनेस आहे, एकाच माणसाचा बिझनेस आहे, पण 2 वेगवेगळ्या ॲक्टिव्ह करताना 2 वेगवेगळ्या बिझनेसच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात. त्यांनी काय केलं? 2 GST नंबर काढले. आता इकडे सप्लाय तर होईल, पण कन्सिडरेशन नसेल. वेअर नो कन्सिडरेशन इज पेबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, द पर्सन टू हुम द गुड्स आर डिलिवर्ड और मेड अवेलेबल और टू हुम पजेशन और यूज ऑफ द गुड्स इज गिवन और मेड अवेलेबल. ज्याला ते गुड्स उपलब्ध होतील, जो त्या गुड्सचा पजेशन घेईल, ताबा घेईल, उपभोग घेईल, तो कोण झाला? रिसिपियंट झाला. वेअर नो कन्सिडरेशन इज पेबल फॉर द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, द पर्सन टू हुम द सर्व्हिस इज रेंडर्ड. ज्याला सर्व्हिस दिली जाते किंवा ती सर्व्हिस ज्याला मिळते अशा रेफरन्स येतो, तो व्यक्ती कोण झाला? त्याचा रिसिपियंट. ओके. त्यामुळे ज्यावेळेस जबाबदारी सप्लायरची आहे, तर तुम्हाला क्लिअर पाहिजे की सप्लायर म्हणजे कोण आहे आणि रिसिपियंट म्हणजे कोण आहे हे क्लिअर पाहिजे. म्हणून ह्या डेफिनेशन दिलेल्या आहे सेक्शन 2 मध्ये. सेक्शन 9(3) मध्ये रिव्हर्स चार्ज कुठल्या गुड्सला येईल आणि कुठल्या सर्व्हिसला येईल हे नोटिफाय केलं आहे, त्याची यादी आहे. सेक्शन 9(3) मध्ये रिव्हर्स चार्ज आहे. तसाच सेक्शन 9(4) मध्ये पण रिव्हर्स चार्ज आहे. 2 प्रकारचे रिव्हर्स चार्ज आहे. एक सेक्शन 9(3) मधला आहे, अपार्ट फ्रॉम सेक्शन 9 सबसेक्शन 3, सेक्शन 9 सबसेक्शन 4 मध्ये पण रिव्हर्स चार्ज आहे. पण हा थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. हा अशा प्रकारचा आहे की जेव्हा अनरजिस्टर्ड पर्सनकडनं, जो पर्सन GST मध्ये रजिस्टर नाही आहे, त्याच्याकडनं जर परचेस केलं तर GST गव्हर्नमेंटला मिळाला पाहिजे. तो कसा मिळणार? कोण देणार? रिसिपियंट देणार ना. मग ओके. मी अनरजिस्टर आहे आणि तुम्ही रजिस्टर आहात, तुम्ही माझ्याकडनं परचेस केलं. आता गव्हर्नमेंटने सुरुवातीला सगळ्यांकरता ही तरतूद केली होती की जर तुम्ही अनरजिस्टर करण्याचा सप्लाय घेतला तर GST भरा. सगळे बोले काय रोज आम्ही करू? चहा मागवला तरी GST भरा, कारण चहा माझा अनरजिस्टर असेल. मग गव्हर्नमेंटने सांगितलं की दर दिवशी तुम्हाला 5,000पर्यंतच्या अमाऊंटवरती रिव्हर्स चार्ज भरण्याची गरज नाही. 5,000च्या वरची अमाऊंट येईल ना, त्याच्यावर GST भरा. तरी पण लोक बोलले भरायचं आणि परत त्याचा क्रेडिट पण घ्यायचं आहे ना. मला तुम्हाला तर काय फायदा मिळत नाही गव्हर्नमेंटला. जो आम्ही टॅक्स भरला आहे त्याची वजावट आम्हाला मिळते, सेट ऑफ तर मिळतो, ते इनपुटच क्रेडिट मिळतं, वर आमचं अकाउंटिंगचं काम वाढतं.
म्हणजे हे काम करायला एक माणूस एक्स्ट्रा ठेवायला लागेल, डॉक्युमेंट ठेवायला लागतील, म्हणजे आमचा काय हजारोनी खर्च वाढेल. मग गव्हर्नमेंटने ही प्रोव्हिजन बदलली. पहिले सस्पेंड केली काही वर्ष, काही महिने, मग काही वर्ष गेले, मग हे आता बदलली. आता बदलून काय आले की सगळ्यांकरता हा चार्ज ॲप्लिकेबल नाही, तर क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन, क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन. मग इथे बिल्डर डेव्हलपर आहेत, त्यांनी जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं प्रोव्हिजन काय बघा, गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स बाय नोटिफिकेशन, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल स्पेसिफाय क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन. क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन आता बिल्डर आहे. हू शॅल इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स, स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ रिसिव्ड फ्रॉम अनरजिस्टर्ड सप्लायर. जर बिल्डरनी अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं गुड्स परचेस केले तर त्याच्यावरती बिल्डरला गव्हर्नमेंटकडे रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायला लागतो. आता ह्यात त्यांनी असं केलं आहे की बिल्डरचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असो, कमर्शियल प्रोजेक्ट असो, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट असो, कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट असो, तिकडे बिल्डर एक लँड बघतो, ती लँड डेव्हलप करतो, बिल्डिंग बांधतो, मग ती इंडस्ट्रियल असो, कमर्शियल असो, रेसिडेन्शियल असो, तो जो सप्लाय घेईल तो त्यांनी रजिस्टर पर्सनकडनं घेतला पाहिजे. आता कसं आहे, करंटली कसं आहे, जेव्हा बिल्डर आहे ना एखादी बिल्डिंग बांधतो तर 1 एप्रिल 2019 पासून गव्हर्नमेंटनी प्रोव्हिजन काढली. रिअल इस्टेट सेक्टरकरता असं सांगितलं की जर तुम्ही ज्या मेट्रो सिटी आहेत तिकडे 60 स्क्वेअर मीटर आणि नॉन मेट्रो सिटीमध्ये 90 स्क्वेअर मीटर अँड व्हॅल्यू अप टू ₹45 लाख. हे जे फ्लॅट आहेत ना हे नॉर्मली मध्यमवर्गीय लोक घेतात ह्या कॉस्टमध्ये, तर त्यांच्याकडनं तुम्ही 1% GST घ्यायचा आणि बिल्डरला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नाही ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ अफोर्डेबल हाऊसेस. अफोर्डेबल हाऊसेस म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट अफोर्डेबल हाऊसेस जेव्हा बिल्डर बनवेल तेव्हा गव्हर्नमेंट यावरती 1% टॅक्स घेईल. अफोर्डेबल हाऊसेस म्हणजे मेट्रो सिटीमध्ये एरिया 60 स्क्वेअर मीटर आणि नॉन मेट्रोमध्ये 90 स्क्वेअर मीटर आणि त्याची कॉस्ट 45 लाखापर्यंत असेल. दोन्ही गोष्टी बघायच्या. आणि जर 5% विदाउट ITC इन ॲप्लिकेबल ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ जे अफोर्डेबल हाऊसिंग नाही आहेत त्याच्यावरती 5%, ऑल हाऊसेस अदर दॅन अफोर्डेबल हाऊसेस. आणि कमर्शियल अपार्टमेंट सच ॲज शॉप्स, ऑफिसेस यांच्यावरती रेट 5%. आता ह्याच्याकरता बिल्डर काय करणार, मटेरियल परचेस करणार हे बांधण्याकरता. आता बिल्डरला त्याने काय केलं, तुम्ही जो टॅक्स कलेक्ट कराल तो पूर्वी 12% होता, तो 1%च केला, 5%च केला आणि त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक केला. इनपुट टॅक्स क्रेडिट त्यांना मिळणार नाही, कळलं. 100 रुपये भरायचे आहेत आणि वस्तू परचेस केला त्यात जर टॅक्स 50 रुपये दिलेला आहे तर 100 मायनस 50 नाही करायचं, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. मग तुम्ही काय कराल, तुम्ही प्रयत्न कराल की आपण अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस करू, हे टॅक्स द्यायला लागणार नाही. म्हणून त्यांना सांगितलं सेक्शन 9 सेक्शन 4 बिल्डर तुम्हाला सिमेंट 100% हे रजिस्टर्ड पर्सनकडनं घ्यायला लागेल. कॅपिटल गुड्स मशिनरी काही लागेल, हां कॅपिटल गुड्स म्हणजे जे मशिनरी आहे, क्रेन आहे, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या रजिस्टर्ड पर्सनकडनं घ्यायला लागतील. सिमेंट रजिस्टर्ड पर्सनकडनं घ्यायला लागेल. बाकीची इतर गोष्टी आहेत स्टील असो काही असो ते 80% त्याला इनपुट म्हणतात. बघा तुम्ही जे काय गुड्स घेता त्यामध्ये हे कंडिशन दिलं त्याला की अबाउट टॅक्स रेट्स शॅल बी अवेलेबल सब्जेक्ट टू द फॉलोइंग कंडिशन्स. एक ITC शॅल नॉट बी अवेलेबल 80% ऑफ इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेस. इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस या 80% त्यांनी रजिस्टर्ड पर्सनकडनं घेतल्या पाहिजे. सपोज त्यांनी 100 रुपयाच्या वस्तू परचेस केल्या तर ॲटलिस्ट 80 रुपयाच्या ज्या आहेत ह्या त्यांनी रजिस्टर्ड पर्सनकडून सप्लाय केल्या पाहिजेत. 20 रुपयाच्या अनरजिस्टर्ड पर्सनकडनं सप्लाय केल्या चालतील, काही प्रॉब्लेम नाही, कुठे टॅक्स द्यावं लागणार नाही. पण जर 70 रुपयाच्या परचेस केल्या अनरजिस्टर्डकडनं तर मग 80ला शॉर्ट किती झाले 10, मग 10 रुपयावरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायला लागेल. कुठले, इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेसवरती. ओके. आणि बाकी हवेवर
if value of inputs and input services purchased from registered supplier is less than 80%, promoter has to pay the GST on reverse charge basis under section 9 subsection 4 of the CGST Act at the rate of 18% on all such inward supplies. To the extent जे शॉर्ट आहेत 80%ला तेवढी अमाऊंटवर त्याला 18% RCM बेसिसवरती टॅक्स द्यायला लागेल ॲज सेक्शन 9 सेक्शन 4. पण सिमेंट जे आहे हे 100%, सिमेंटचा 28% GST रेट आहे. वेअर सिमेंट इज रिसिव्ड फ्रॉम अन अनरजिस्टर्ड पर्सन, द प्रमोटर शॅल पे टॅक्स ऑन सप्लाय ऑफ सच सिमेंट ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस अंडर सेक्शन 9 सेक्शन 4 ऑफ द CGST Act at the applicable rate which is 18%, 28%. Okay. Moreover, GST on capital goods, सिमेंट आणि कॅपिटल गुड्स हे 100% रजिस्टर पर्सनकडनंच घ्यावे लागतील. इनपुट म्हणजे काय, कधी कधी एकदा काम चाललं आहे आणि आता रजिस्टर पर्सन भेटत नाही आहे आणि एकाच वेळेस अनरजिस्टर काढणार तर चालेल म्हणून 80% दिलं आहे. सर्व्हिसेस काय रिपेअरिंग करायचं आहे नाही भेटत रजिस्टर पर्सन चालेल. पण तुम्ही जेव्हा कॅपिटल गुड्स घेता, एखादं तुम्ही व्हेकल घेता सामान आणण्याकरता किंवा हां फिक्स असेट जेव्हा घेता, कम्प्युटर घेता, तेव्हा तुम्हाला घाई नसते, तुम्हाला ते थोडा वेळ असतो. सिमेंट मोठी गोष्ट आहे. सिमेंट आपण कुठलं पण आणत नाही, हे नाही मिळालं ते आणू असं आणत नाही. त्यामुळे सिमेंट आणि कॅपिटल गुड्स हे 100% बिल्डरनी रजिस्टर पर्सनकडनंच घेतले पाहिजे. इनपुटला फक्त 20% सूट दिलेली आहे. कळलं? फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज आणि बिल्डर करता रिव्हर्स चार्ज. सेक्शन 9(5) 5 मिनटं संपेल, फार तर फार 7 मिनटं लागतील. ओके, थोडे पेशन्स ठेवा. आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्सची पण डेफिनेशन दिलेली आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 44 मध्ये. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस आर बोथ इंक्लुडिंग डिजिटल प्रोडक्ट ओव्हर डिजिटल और इलेक्ट्रॉनिक नेटवर्क. ही एक प्रोसेस आहे, दिलं इकडे. ही एक प्रोसेस आहे की बिझनेसमॅन आणि कन्झ्युमर यांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती, इंटरनेटवरती एकत्र येता येतं आणि कन्झ्युमरला माल बघता येतो आणि सप्लायरला माल विकता येतो. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स याला म्हणतात. तिथे प्रत्यक्ष भेटत नाही, ते व्हर्च्युअली भेटतात. In simple term, buying and selling of products and services by business and consumers through an electronic medium without using any paper document. पेपर डॉक्युमेंट नसतं, फिजिकली भेटही होत नाही. आता याच्याकरता त्यांना एकत्र आणण्याची जी प्रोसेस आहे ती निर्माण करतो, सिस्टीम बनवतो, तो कोण असतो? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. मीन्स एनी पर्सन हू ओन्स, ऑपरेट्स और मॅनेजेस डिजिटल और इलेक्ट्रॉनिक फॅसिलिटी और प्लॅटफॉर्म फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स करता जो प्लॅटफॉर्म देतो तो कोण आहे? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन हे कोण आहे? स्नॅपडील हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहे. आता मला टी व्ही घ्यायचा आहे, मी काय केलं? मी फ्लिपकार्टवरती गेलो, मी बघितलं टी व्ही आहे, मी ऑनलाईन ऑर्डर केलं, मला मिळाला. आता त्या टॅक्स कोण देणार? आता जर का हा जो टॅक्स आहे, हा जो रिसिपियंट आहे त्याने गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. ओके, ह्याच पद्धतीने होणार. पण गव्हर्नमेंटने काय केलं? एक सेक्शन 9 सबसेक्शन 5 केलं. हे त्याने हे सांगितलं की द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिसच्या केसमध्ये दिलं की द टॅक्स ऑन इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ विच शॅल पेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. तुम्ही ओला किंवा उबेर बुक केली तर टॅक्स कोण देणार? ओला उबेरच देणार. तो टॅक्सी ड्रायव्हर, तो कॅब ड्रायव्हर जो असेल, त्याची 4 व्हीलर आहे, तो ऑल्दो इज रजिस्टर्ड, ती टूर कंपनी आहे, लोकांना आपली गाडी भाड्याने देते किंवा टॅक्स GST घेते, तरी पण जर त्यांनी ओला किंवा उबेर थ्रू, ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर त्यांनी आपली सेवा दिली तर त्याचा जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे म्हणजे ओला किंवा उबेर, त्यांनीच गव्हर्नमेंटने टॅक्स जमा करायचा आहे. ओके, अशा आपल्याकडे 4 सर्व्हिसेस आत्ता आहेत. 4 आहेत. बघा कसं आहे. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, हा पर्सन आहे, हा सप्लायर आहे, हा उभा आहे, ह्याला ॲपवरती कोणतरी रिक्वेस्ट पाठवतो, त्याने आपली ओलाचं ॲप आपल्याला टाकलं आहे, मग त्याला पर्सन जो आहे
आता या केसमध्ये ओला जो आहे त्याला डीम सप्लायर मानला जातो. डीम सप्लायर काय, तो सप्लायर नाही आहे पण मानला जाईल. जीएसटी पर्पज गव्हर्नमेंट म्हणतं की तूच सप्लायर आहे, तू आम्हाला जीएसटी दे. पेमेंट ऑफ जीएसटी कोण करणार? ओला. तसं बघा आता तुमच्याकडे झोमॅटो किंवा स्विगीचं आहे, त्यांच्याकडे पण असंच आहे. हॉटेल रजिस्टर असो का नसो, त्या हॉटेलमधनं हे झोमॅटो किंवा स्विगी ते पदार्थ आणतात आणि बाहेर देतात. टॅक्स कोणी भरायचा? हॉटेल रजिस्टर असो का नसो, तो स्विगी आणि झोमॅटोने भरायचा. या दोन सर्व्हिसेस, एक पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि दुसरी रेस्टॉरंट सर्व्हिस, या दोनमध्ये जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे तो टॅक्स देतो. आणखीन दोन सर्व्हिस आहेत ज्यामध्ये असं आहे, तुम्ही समजा कुठे पिकनिकला जाता, फिरायला जाता, तुम्ही हॉटेल बुक करता, ऑनलाईन बुक करता. हॉटेलचं ऑनलाईन बुक केलं, अकॉमोडेशन सर्व्हिस, राहण्याकरता तुम्हाला जागा पाहिजे, त्या अकॉमोडेशन सर्व्हिसमध्ये हॉटेल रजिस्टर असेल ना तर हॉटेल जीएसटी भरेल, मग ECUला भरायचं नाही. पण जर हॉटेल अनरजिस्टर असेल तर ECU जीएसटी भरेल. हॉटेल, लॉज काय असतं तिथे, हॉटेल, इन्स, गेस्ट हाऊस, क्लब्स, कॅम्पसाईट और अदर कमर्शियल प्लेसेस. यांनी काय केलं, ई कॉमर्स ऑपरेटरच्याकडे आपलं नाव रजिस्टर केलं किंवा आम्हाला तुमच्या थ्रू काय करा, कस्टमर पाहिजे. आणि मग त्यांनी कोणी रूम बुक केली तर जीएसटी कोण देणार? जे हॉटेल रजिस्टर आहे ते हॉटेल देईल आणि जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे त्याला हॉटेल आपलं कमिशन देईल, त्याला बुकिंग मिळाल्याचं. पण जर हॉटेल अनरजिस्टर असेल तर ई कॉमर्स ऑपरेटर त्याचा जीएसटी भरेल. सेम हाऊसकीपिंग सर्व्हिस, म्हणजे हाऊसकीपिंग सर्व्हिस, ऑफिसला गेलास आणि तुला घरनं फोन आला की रे आपला ते नळ बंद पडला, प्लंबर बघा. लगेच तुम्ही ॲप काढता, वेबसाईट काढता, ऑनलाईन जाता, प्लंबर, मग कोणतरी फोन करू तुम्हाला, कुठे पाहिजे प्लंबर, तुम्ही ॲड्रेस सांगता, तुमच्या घरी प्लंबर रिपेअर करा, निघून जाईल. आता जर जी ॲप आहे किंवा जी वेबसाईट आहे तो कोण आहे? ई कॉमर्स ऑपरेटर. त्याच्याकडे कुठलीही दुसरी व्यक्ती रजिस्टर आहे, तो त्यांना कॉल करतो, तिकडे जा आणि तुम्ही रिपेअर करा. मग या केसमध्ये जो ॲक्च्युअली सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो रजिस्टर असेल तर तो जीएसटी भरेल, आणि तो अनरजिस्टर असेल म्हणजे तो हाऊसकीपिंग, प्लंबर, कार्पेंटर हा जो आहे हा जर का अनरजिस्टर असेल तर ई कॉमर्स ऑपरेटर जीएसटी भरेल. मोठ्या शहरांमध्ये तर हे होतंच, लोकांना वेळ नसतो, घरातले फोन करतात, हे झालं ते झालं, कार्पेंटर पाहिजे, प्लंबर पाहिजे, लगेच ते ॲपवर लंच टाईममध्ये लगेच करतात, पाठवतात, काम होतं. कळलं? ई कॉमर्स ऑपरेटर आयदर फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल पर्सन मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय, फॉरवर्ड चार्ज आहे, रिव्हर्स चार्ज, रिसिपियंट टॅक्स भरतो. आणि ई कॉमर्स ऑपरेटरच्या केसमध्ये ई कॉमर्स ऑपरेटरने टॅक्स भरावा. आणि दोन केसमध्ये जर का सप्लाय रजिस्टर असेल तर मग ई कॉमर्स ऑपरेटर जबाबदारी येत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटला 3 प्रकारे टॅक्स मिळतो, एक फॉरवर्ड चार्ज, दुसरा रिव्हर्स चार्ज आणि तिसरा ECU. आता याच्या पुढचा क्लासला मी जे घेईन ते म्हणजे कुठल्या सर्व्हिसवरती रिव्हर्स चार्ज आहे, ज्या 20 सर्व्हिस आहेत त्या सगळ्या मी डिस्कस करेन. आणि 7 गुड्स आहेत, ते 7 गुड्स. चार्ज कशावर आहे? सप्लायवरती जीएसटी लागतो. आणि सप्लाय जो होतो तो म्हणजे सप्लाय कोण करतो? सप्लायर आणि रिसिपियंट, याच्यामध्ये तो व्यवहार आहे, याच्यावर जीएसटी लागतो. मग केव्हा टॅक्स सप्लायरने भरायचा आहे गव्हर्नमेंटकडे, केव्हा टॅक्स रिसिपियंटने भरायचा आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये वेगळ्या प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यात ECUने टॅक्स भरायचा. हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे? ओके, थांबूया.